नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दैनिक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। महाराष्ट्राची आर्थिक पाहणी हा एक असा स्पर्धा परीक्षेमध्ये उपयुक्त पडणारा एक घटक आहे किंवा एक असं मटेरियल आहे ज्याचा अभ्यास आपण परिपूर्ण पद्धतीने केला तर इकॉनॉमिक्स आणि त्या संदर्भातले इतर घटक हे आपले कव्हर होतात। त्यामध्ये पॉलिटी असेल किंबहुना जॉग्राफीशी संबंधित काही गोष्टी असतील आणि जनरल अवेअरनेसच्या बाबतीतनं काही विचारले जाणारे प्रश्न असतील, त्या गोष्टी ह्या साधारणपणे इकॉनॉमिक सर्वेच्या दृष्टिकोनातून ऑथेंटिक, महत्त्वाची गोष्ट ऑथेंटिक, आणि ते मटेरियल हे साधारणपणे सध्या आयोगाद्वारे वापरलं जातं आहे। त्यामुळं महाराष्ट्राची आर्थिक पाहणी ही कंबाईन परीक्षेसाठी महत्त्वाचा भाग आहे किंवा त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। मग येणारी अपकमिंग कंबाईन पूर्व परीक्षा किंवा इतर परीक्षा आणि मुख्य परीक्षा यांचा विचार करता आपण आज महाराष्ट्राची आर्थिक पाहणी याच्यातून इकॉनॉमिक्सच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वपूर्ण बाबी ह्या विचारात घेणार आहोत। तर आपल्याला इकॉनॉमिक सर्वेमध्ये सुरुवातीलाच महाराष्ट्र आणि त्या संदर्भातली माहिती आपल्याला मिळते। मग आता हे बेसिक आहे, म्हणजे ह्याचा अभ्यास आपल्याला वैयक्तिकरित्या करता येतो, फक्त मला त्यातले इम्पॉर्टन्स दाखवायचे, तर नंतर आपण एक एक टॉपिक घेऊन त्याच्यावरती डिटेल अभ्यास करणार आहे। मग भौगोलिक रचना असेल, मग ती 308 चौरस किलोमीटर, 1000 चौरस किलोमीटर आहे। समुद्रकिनारा आहे। महसुली विभाग किती आहेत, त्यानंतर महसुली विभाग साधारणपणे 6 आहेत। जिल्हे किती आहेत, 36 आहेत। तालुके किती आहेत, तर त्याच्यामध्ये अपडेशन आहे। त्यानंतर वस्ती असलेली गावे किती आहेत, त्यानंतर वस्ती नसलेली गावे, शहरे, लोकसंख्या त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेली दिसते। मग सगळे आहे, पुरुष किती, स्त्रिया किती, नागरी, ग्रामीण, अनुसूचित जमाती, जाती, लोकसंख्येची घनता, साक्षरता, स्त्री पुरुष प्रमाण, नागरी लोकसंख्येचं प्रमाण, इथं जे आकडे असतात ते ऑथेंटिक असतील, म्हणजे त्याच्यात कुठल्याही प्रकारचा चेंज नसेल। गव्हर्नमेंटचं पब्लिकेशन आहे हे। मग राज्य उत्पन्न असेल, कृषी असेल, उद्योग क्षेत्र असेल, सेवा असेल, दरडोई उत्पन्न असेल, पर्जन्य असेल, कृषी असेल, प्रमुख पिकं असतील, हे सुरुवातीचे चार्ट आहेत। हे जसंच्या तसं ऊस क्षेत्र असेल, भुईमुग असेल, प्रमुख पिकांचं उत्पादन असेल किंबहुना त्याच्याशी संबंधित माहिती असेल, म्हणजे हे आकडे, हा आकडेवारीचा सगळा खेळ या दृष्टिकोनातून बऱ्याच लोकांना त्याची भीती वाटते। पण हे प्रत्येक गोष्ट ही जी आहे ही त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे। उदाहरणार्थ लक्षात घ्या की इथं कृषी गणनेचा बाबतीत विचार केला, वहिती खातेदारांची संख्या, हजारात वहिती खातेदारांची संख्या त्या ठिकाणी दिलेली आहे। तर त्याच्यामध्ये 15,285 2015-16ची फिगर आहे। त्यानंतर 2010-11ची फिगर सुद्धा तुम्हाला तिकडे मिळते, 13,799। 2001ची 12,138, 90-91ची 9,470, 80-81ची 6,843, 70-71ची 4,951। मग उद्या आयोगाने जर का केलं की बाबा 1970-71 साली महाराष्ट्रामध्ये वहिती खातेदारांची संख्या किती होती, आता ती वहिती खातेदार याचा अर्थ शेतकरी जे साधारणपणे जमीन वहिवाट करतात किंवा जमिनीचा ते साधारणपणे मालकी हक्क त्यांच्याकडे येतो, त्या दृष्टिकोनातून ते किती लोक आहेत, तर हे तुम्हाला फिगर्स मिळतात। म्हणजे हा चार्ट आपण कशा पद्धतीनं अभ्यासायचा, तर त्याच्यासाठी 60, 61, 70, 71, 80, 81, 90, 91, 2000, 2001, 2010-11, 20-21 आणि 22-23 या स्वरूपात तुम्हाला चार्ट दिलेले आहेत। मग पशुगणना आहे, मग अगदीच किती पशु आहेत आपल्याकडे, हजारात जर का विचार केलं तर 19,33,080 एवढ्या पशूंच्या संख्येमध्ये आपल्याकडं तो आकडा मिळतो। कुक्कुटजाती किती होते, ट्रॅक्टर्स किती होते, वनांचं क्षेत्र किती आहे, औद्योगिक गुंतवणूक। आता हे समरी आहे, म्हणजे हे आपल्याला पुढे डिटेल बघायचं आहे, पण ह्याच्यावरती सुद्धा चांगला अभ्यास होऊ शकतो। मग औद्योगिक गुंतवणूक प्रकल्प किती आहेत किंवा प्रस्तावित गुंतवणूक किती आहे, विजेच्या बाबतीत दिलेला आहे, कृषीचा वापर असेल, औद्योगिक वापर असेल, बँका या ठिकाणी दिलेल्या आहेत। मग साधारणपणे त्यांच्या सगळ्याच गोष्टी आहेत, शिक्षण असेल, आरोग्य असेल, त्यानंतर वाहतूक आलं, दळणवळण आलं, सहकार आलं, स्थानिक स्वराज्य संस्था, म्हणजे आयोगानं ह्याच्यात कुठे ना कुठे कधी ना कधी प्रश्न विचारलेलाच आहे। म्हणजे इथं बघा, म्हणजे एवढ्या गोष्टीत एवढा जरी पार्ट आपण जर का व्यवस्थितपणे केला तरी सुद्धा एक प्रश्न मिळणार आहे।
मग जिल्हा परिषदा किती आहेत? तर जिल्हा परिषदा ह्या 34 आहेत. त्यानंतर ग्रामपंचायती किती आहेत? तर 27,913 आहेत. पंचायत समिती किती आहेत? तर 351 आहेत. नगर परिषदा किती आहेत? 245 आहेत. महानगरपालिका किती आहेत? तर 29 आहेत. नगरपंचायत किती आहेत? तर 146 आहेत. कटक मंडळे किती आहेत? तर 7 आहेत. म्हणजे हा आयोगाचा फेवरेट एरिया आहे. पण मग हा अनेक वेळा जसाच्या तसा विचारून जर का आपण तेवढ्याच वरती विसंबून राहिलो तर बाकीच्या चार्टवरती प्रश्न जर का विचारला तर निश्चितपणे आपल्याला तो आला पाहिजे. सो हा चार्टचा अभ्यास बारकाईनं व्यवस्थितपणे करा. आता इथं बघा एक विशिष्ट माहिती दिलेली आहे. ती माहिती अशी आहे की त्यामध्ये साधारणपणे आपल्याला असं दिसतंय की महाराष्ट्र आहे आणि भारत आहे यांची तुलनात्मक माहिती आहे. मग अलीकडं आपल्याला बऱ्याच वेळा महाराष्ट्र आणि भारत याची तुलनात्मक पद्धतीनं माहिती ही सापडते किंवा बऱ्याच वेळा दिसते. मग त्याच्यामध्ये लोकसंख्या हा चॅप्टर तुम्हाला दिसतोय समोर. लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून पुरुष लोकसंख्या आली, स्त्रियांची लोकसंख्या आली, ग्रामीण लोकसंख्या आली, ग्रामीण लोकसंख्येची एकूण लोकसंख्येशी प्रमाण आले, नागरी लोकसंख्या आली, स्त्री पुरुष प्रमाण, दशवार्षिक वृद्धी दर भारताचा आणि महाराष्ट्राचा दोघांचाही मिळतो, साक्षरता मिळतो, अनुसूचित जाती जमाती, एकूण कामगार, काम करणारे, भौगोलिक क्षेत्रफळ, कृषीच्या बाबतीत तुम्हाला दोघांचं कंपॅरिझन दिसतं. प्रमुख पिकं असतील त्या गोष्टी असतील, ऊसाचं क्षेत्र असेल, कापूस असेल, भुईमुग असेल, ज्वारी बाजरी या त्या गोष्टी या तुम्हाला दिसतात. सो हे जे 10-12 चार्ट आपण बघितले किंबहुना सोप्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला तुम्ही अभ्यासाच्या आहेत. माझं लक्ष तिकडं ह्याच्यासाठी गेलं किंबहुना मला अभ्यास करताना हे बारकाईनं जर का मी बघितलं, महाराष्ट्र भारत तुलनात्मक पद्धतीनं माहिती असेल किंबहुना महाराष्ट्राशी संबंधित माहिती असेल, ह्या गोष्टी जर का व्यवस्थित आपण बघितल्या तर आपल्याला त्याच्यातनं चांगल्या पद्धतीनं त्याचा अभ्यासाशी संबंध उरकता येतो किंवा वापरता येतो. पहिला चॅप्टर आहे इकॉनॉमिक सर्व्हे मधला राज्य अर्थव्यवस्था. राज्य अर्थव्यवस्थेमध्ये साधारणपणे आपल्याला असं दिसतंय राज्याचं उत्पन्न, सांकेतिक स्थूल देशांतर्गत उत्पन्नात राज्याचा सरासरी हिस्सा हा सर्वाधिक आहे. म्हणजे राज्याचा सर्वाधिक हिस्सा हा सरासरी आहे. तर तो किती आहे? तर तो 13.9% आहे. हे महत्वाची बीट साधारणपणे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर सन 2022-23 मध्ये दरडोई स्थूल दरडोई राज्य उत्पन्नामध्ये दरडोई राज्य उत्पन्न हे किती आहे आपलं? तर 2,52,389 होते. तर 21-22 मध्ये ते 2,19,573 होतं. म्हणजे इथं लक्षात घ्यायचं की दरडोई राज्य उत्पन्नामध्ये काय झालेलं आहे? तर वाढ झालेली आहे. दरडोई राज्य उत्पन्न हे 22-23 ला वाढलेलं आहे. त्यामुळे ती बाब ही साधारणपणे महत्वाची आहे. त्यानंतर दुसरा एक भाग इथं दिसतोय तुम्हाला, तो म्हणजे लोकवित्त, म्हणजे फायनान्सच्या दृष्टिकोनातून काय स्थिती आहे. तर 23-24 ला सुधारित अंदाजानुसार राजकोषीय तुटीचे राज्य उत्पन्नाशी प्रमाण, वाक्य लक्षात घ्या कारण असा प्रश्न विचारला की मुळात वाचण्यापासूनच आपला गोंधळ निर्माण होतो. तर राजकोषीय तुटीचे राज्य उत्पन्नाशी प्रमाण 2.8% आहे. महसुली तुटीचे राज्य उत्पन्नाशी प्रमाण 0.5% आहे आणि ऋणभाराचे स्थूल राज्य उत्पन्नाशी प्रमाण हे 17.6% आहे. म्हणजे आपल्याला राज्याचा विचार करता राज्याच्या स्थूल राज्य उत्पन्नात म्हणजे राज्याचं GDP म्हणून आहे, तर त्याच्यापैकी आपल्याला लोन किंवा कर्जाच्या दृष्टिकोनातून विचारात घेतलं तर ते 17.6 इतकं पर्सेंटेज दिसतंय. पुढं आहे संस्थांद्वारे वित्त पुरवठा. मग त्याच्यात राज्यात दिनांक 31 मार्च 2024 रोजी प्रति लाख लोकसंख्येमागं ATMची संख्या 23 आहे. म्हणजे थोडंसं नवीन आहे किंबहुना वेगळा तिथं थोडासा भाग देतो. तर इथं सांगितलंय की 31 मार्च 2024 रोजी प्रति लाख लोकसंख्येमागं ATM ज्याच्यातून आपण पैसे काढतो तर त्यांची संख्या दर लाखाशी 23 आहे. पुढचा आहे प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत दिनांक 31 मार्च 2024 पर्यंत राज्यात एकूण 3.41 कोटी बँक खाती उघडण्यात आली. आतापर्यंत साधारणपणे जनधन योजना, प्रधानमंत्री जनधन योजना
बऱ्याच वेळा त्याच्यावरती प्रश्न असतो. ही जनधन योजना ही नो प्रिल अकाउंट योजना आहे. नो प्रिल म्हणजे झिरो बॅलन्स योजनेचा त्याच्याशी संबंध आहे. आता प्रधानमंत्री लाडकी बहीण योजना असेल, त्यानंतर लाडका भाऊ योजना असेल, शेतकऱ्यांसाठी आर्थिक बेनिफिट असतील, या सगळ्यांचा जनधन योजनेशी संबंध आहे. तर ते 3.41 कोटी बँक खाती उघडण्यात आलेले आहेत. त्यापैकी 55% ही ग्रामीण किंवा निमशहरी क्षेत्रातील आहेत. म्हणजे ग्रामीण भागातलं किंवा निमशहरी किंवा तालुका प्लेस ज्याला म्हणतो आपण, त्याच्यातलं प्रमाण हे निश्चितपणे जास्त आहे. ह्याच्यात लगेच आपल्या डोक्यात आलं पाहिजे की हे अकाउंट राज्यातले झाले. मग आता असं कुठलं राज्य आहे ज्याच्यात सर्वाधिक अकाउंट्सची संख्या आहे, तर ते शोधा आणि त्या ठिकाणी तुम्ही ते अपडेट करू शकता. सो अभ्यासाला दिशा देण्याच्या दृष्टिकोनातून आपण वारंवार या गोष्टी बघणं किंवा इकॉनॉमिक सर्वे आपला स्वतःचा असणं, त्याच्यावरती अंडरलाईन असेल किंवा वाचन असेल किंवा त्या संदर्भातल्या कुठल्या गोष्टी उपयोगात घेतल्या जाऊ शकतात, ही बाब आपण लक्षात घेऊन त्या दृष्टिकोनातून विचार करणं गरजेचं आहे. पुढचा चॅप्टर आहे कृषी व संलग्न कार्य, ॲग्रिकल्चर अँड अलाइड. तर सरासरी पावसाच्या 86.4% पाऊस पडला. 19 तालुक्यांमध्ये तो अतिरिक्त पडलेला आहे, कारण मान्सूनची यावेळच्या स्थितीचा विचार करता तो थोडासा काहीतरी वेगळं करणार आहे. त्यामुळे गेल्या वर्षीचा कसा होता ती बाब माहीत पाहिजे. 190 तालुक्यांमध्ये सरासरी एवढा, 146 तालुक्यांमध्ये अपुरा पडलेला आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. अल्प व अत्यल्प म्हणजे ज्यांना 2 हेक्टर पर्यंत जमिनी आहे, ह्या वैयक्तिक खातेदारांच्या वैयक्तिक क्षेत्राचं एकूण वैयक्तिक क्षेत्राशी प्रमाण हे 45% आहे. म्हणजे ही गोष्ट लक्षात घ्या बारकाईनं की आपलं जे एकूण वैयक्तिक क्षेत्र आहे, वैयक्तिक क्षेत्र, वहिवाट क्षेत्र, काही म्हणू शकता तुम्ही त्याला, तर त्याच्यातले 45% हे कोण आहेत, तर अल्प व अत्यल्प आहेत. म्हणजे अल्प व अत्यल्प शेतकरी हे एकूण शेतकऱ्यांच्या मध्ये 45% असताना आपल्याला दिसतात. तर अत्यल्प वैयक्तिक खातेदारांची संख्या ही एकूण वैयक्तिक खातेदारांच्या 79.5% आहे. म्हणजे वैयक्तिक क्षेत्र त्यांचं हे 45% आहे. आणि ते शेतकरी किती आहेत, तर 79.5%. ह्याच्यावरती सुद्धा संभाव्य प्रश्न हा अपेक्षित वाटतोय, त्यामुळे आपण ही गोष्ट करणं गरजेचं आहे. किंवा याच्यावर साधं स्टेटमेंट पण येऊ शकतं की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मध्ये प्रामुख्याने कुठल्या शेतकऱ्यांची संख्या ही अधिक आहे किंवा कुठले शेतकरी हे सर्वाधिक आहेत, तर व ते आपल्याला दिसतील अल्प व अत्यल्प. केंद्र शासनाच्या विनंतीनुसार संयुक्त राष्ट्रांनी आपल्याला 2023 हे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष हे आपण डिक्लेअर केलंय, म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. मग आता हे बीट्स मध्ये आलं, हे ऑब्जेक्टिव्ह मध्ये आलं, ह्याचा डिटेल पुढे आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे इकॉनॉमिक्स सर्वे मध्ये सुरुवातीच्या 10, 15, 20 पानांच्या मध्ये खूप बारकाईनं अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याच्यात तुम्हाला हे बीट्स मिळतील, ऑब्जेक्ट्स मिळतील, ऑब्जेक्टिव्ह डाटा मिळेल किंवा वन लाईनर माहिती मिळेल आणि मग त्याचा डिटेल त्या टॉपिकमध्ये समावेश होताना तुम्हाला दिसणार आहे. त्यानंतर त्यामुळे हे पण महत्वाचं आहे. पुढं सेंद्रिय शेती उत्पादनात मध्य प्रदेश नंतर राज्य 27% हिश्श्यानुसार दुसऱ्या क्रमांकावर आहे. सेंद्रिय शेती क्षेत्र म्हटलं नाही, काय म्हटलंय ते लक्षात घ्या, उत्पादन म्हटलंय. मग उत्पादनावरती प्रश्न विचारला तर पहिलं राज्य हे MP असेल, दुसरं राज्य हे महाराष्ट्र आहे, हे तुम्हाला समोर दिसतं. आता तुम्हाला तिथं थोडं अभ्यासाला मजबूर करता येऊ शकतं, तर तुम्ही क्षेत्रानुसार पण क्रम लावा. मग क्षेत्रानुसार प्रश्न विचारला तरी आपल्याला उत्तर येऊ शकतं किंवा आलं पाहिजे थोडक्यात. आणि उत्पादनानुसार तुम्हाला माहिती समोर दिलेली आहे. इकॉनॉमिक्स सर्वे घेण्याचा माझा स्वतःचा वैयक्तिक उद्देश, इतक्या वर्षापासून इकॉनॉमिक्स शिकवत असताना बऱ्याच वेळा अडचण अशी येते की जे काही बोललं जातं एक्स्ट्रामध्ये किंवा एक्स्ट्रा अपडेशन करंट अफेअर्सच्या बाबतीत, ते ऑथेंटिक सोर्समधून बोलण्याची बऱ्याच दिवसापासून माझी सवय आहे. पण त्यावेळी मग ते विद्यार्थ्यांना तेवढं रुचत नाही
किंवा ते त्यांना जड जातं किंवा हे कुठून माहिती आणतायत आणि बोलतायत, तर ही माहिती कुठून वेगळ्या ठिकाणावरून येत नाही. पेपर सेटर हे माहिती वापरतो, पेपर सेटर ह्याचा उपयोग करतो आणि जास्तीत जास्त गव्हर्नमेंटचं मटेरियल हे वापरण्याचा अट्टहास हा पेपर सेटर किंवा पेपरच्या दृष्टिकोनातून प्रश्नांच्या संख्येमध्ये आपल्याला दिसतो. त्यामुळे आपणही तोच सोर्स वापरावा आणि परीक्षा थोडीशी आपल्याकडं अजून वेळ आहे तसा बघायला गेला तर आपण डिटेलमध्ये आपण अभ्यास केला तर निश्चितपणे फायदा आपल्याला होऊ शकतो. पुढे सांगितलंय 3.31 कोटी पशुधनासह राज्य देशात 7व्या नंबरला आहे. पशुधन, एकूण पशुधनाचा विचार केला तर राज्य हे 7व्या क्रमांकावरती आहे. मग पहिल्यापासून 7व्या पर्यंतची नावं ही तिथं आपल्याला इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये डिटेल पुढे मिळतील. 7.43 कोटी कुकुटादी पक्ष्यांसह राज्य देशात 5व्या क्रमांकावर आहे. म्हणजे महाराष्ट्र हे राज्य 5व्या क्रमांकावरती. कुकुटादी पक्षी, चिक्स मध्ये ज्याचा संबंध येतो त्या गोष्टी ह्या ठिकाणी आपल्याला दिसतील. त्यामुळे हेही महत्वाचं आहे, हेही महत्वाचं आहे, हे तर महत्वाचं आहे. राज्याचं वनक्षेत्र भौगोलिक क्षेत्राचे 20.1% आहे. अनेक वेळा ह्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे ती गोष्ट ही आपल्याकडं उपयुक्त आहे किंवा आपण त्याचा विचार करणं गरजेचं आहे. पुढचा चॅप्टर आपल्याला उपयुक्त असणारा तो म्हणजे उद्योग आणि मग सहकार. म्हणजे कृषी हे प्रिलियमला आणि मेन्सला दोन्हीकडे आहे. उद्योग प्रिलियमला तर आहेच, मेन्सला ॲडिशनल भाग येतो उद्योग क्षेत्र म्हणून, त्याच्यात त्याचा संबंध येतो. आणि सहकार हा मुख्य परीक्षेचा पार्ट आहे. आणि आजकाल पूर्व आणि मुख्य याच्यात खूप काही भिन्नता किंवा खूप काही वेगळं पण राहिलेलं आपल्याला दिसत नाही. त्यामुळे दोन्ही गोष्टी अगदी व्यवस्थितपणे सुरुवातीपासूनच इकॉनॉमिक सर्व्हे थोडक्यात वाचायचा कसा, बरीच लोक त्याला हात पण लावत नाहीत, पण मग आपण सध्याच्या परिस्थितीत तो वाचला पाहिजे. तो वाचण्यासाठी आपण थोडा वेळ काढून व्यवस्थितरित्या त्याच्या नोट्स तयार करून त्याच्यातच जर वाचत असेल तर त्याला अंडरलाईन वगैरे करून व्यवस्थितरित्या कायमस्वरूपी त्याला रिवाईज करत राहिलं पाहिजे. सो ह्या PPT किंवा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तो अट्टास आहे की त्यातलं क्रश हे भलं मोठं मटेरियल आहे, मग त्यातलं क्रश करून किंवा त्यातला साधारणपणे सार हा काढण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. देशाच्या एकूण निर्यातीत राज्यातून जी निर्यात झाली त्याचा हिस्सा 16% आहे. म्हणजे एकूण निर्यात जी झाली त्याच्यात 16% महाराष्ट्राचा वाटा आहे. केंद्र शासन मान्यता प्राप्त स्टार्टअप्स जे आहेत त्यांचा भारतीय स्तरावर राज्याचा सर्वाधिक हिस्सा आहे 19%. हे जास्त महत्वाचं मला वाटतंय. देशात जेवढे स्टार्टअप आहेत तर त्या स्टार्टअपमध्ये सर्वाधिक हिस्सा हा राज्याचा आहे. 19% हा साधारणपणे राज्यात आहे. थेट परकीय गुंतवणुकीत सर्वोच्च स्थान राहिलेलं आहे. त्यानंतर माहिती तंत्रज्ञान समतोल विकासासाठी महाराष्ट्र राज्याचे नवीन माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण हे 2023 आहे. राज्याचं नवीन सध्या जे सध्या लागू आहे ते धोरण तुम्हाला या ठिकाणी दिसतं किंवा त्याच्या संबंधित माहिती ही विचारली जाऊ शकते. मग आता पुढे जाऊन साधारणपणे त्याच्याशी संबंधित उद्योग आणि सेवांशी संबंधित बाबी तुम्हाला दिसतात. राज्यातील वस्त्रोद्योग विकसित करण्याच्या उद्देशाने एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण हे सध्या नवीन ज्याला आपण म्हणू एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023 ते 28 जाहीर केलेला. अगदी एका वाक्यात एका शब्दात हा प्रश्न निर्माण होऊ शकतो की राज्याचं नवीन एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण हे कधीच आहे. मग त्याचा डिटेल अभ्यास तुम्हाला पुढे सर्वेमध्ये आहे. म्हणजे इकॉनॉमिक सर्वेमध्ये सगळ्या गोष्टी असतात, सुरुवातीला ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात तुम्हाला मिळतात, तेवढ्यावरती आपण समाधान न राहता इन डिटेल त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. गुंतवणूकदार आणि उद्योगांना राज्यात व्यवसाय करण्यासाठी अधिक पूरक परिसंस्था विकसित करण्याच्या दृष्टीने जुलै 2023 ला आपण मैत्री ह्याचा फुल फॉर्म लक्षात घ्या तर ती आपण चालू केलेली आहे. त्यानंतर आर्थिक विकास साधण्यासाठी आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण 2023 ला आपण जाहीर केलं. त्यानंतर राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आई हे महिलाभिमुख पर्यटन धोरण
हे जाहीर केलं. 2 जुलै 2023 मध्ये ते जाहीर झालेलं आहे आणि असं करणारं राज्य हे पहिलं राज्य ठरलेलं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं आई ही प्रक्रिया कुठल्याही आर्थिक लाभाशी संबंधित नाही, महिला आणि मुली यांच्याशी संबंधित आपल्याला म्हणता येईल, पण ते पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. पुढचा पार्ट आहे पायाभूत सुविधा. पायाभूत सुविधांच्या मध्ये समोर दिसतंय की 2023-24 करता गुजरात 12%, नंतर देशाच्या विजेच्या स्थापित क्षमतेच्या 10.4% दुसऱ्या क्रमांकावर राज्य आहे आपलं. म्हणजे वीज स्थापित क्षमतेचा विचार केलाय. विजेच्या स्थापित क्षमतेमध्ये साधारणपणे गुजरात 12%, नंतर देशातील साधारणपणे दुसऱ्या क्रमांकावरती राज्याचा संबंध येतो. सन 2022-23 मध्ये राज्यासाठी विजेचा दरडोई अंतिम वापर हा 1197.0 युनिट असून अखिल भारतात तो 916.0 युनिट आहे. राज्यासाठी विजेचा दरडोई अंतिम वापर युनिट आहे आणि भारतासाठी तो 916 आहे. म्हणजे भारताच्या वापराच्या तुलनेत राज्याचा वापर हा जास्त आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल, किंवा आकड्यांच्या दृष्टिकोनातून त्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी बोलता येतील. इथं आता साधारणपणे सामाजिक सुविधा किंवा सामाजिक क्षेत्र या दृष्टिकोनातून अर्भक मृत्यूदर 16 आहे, नवजात शिशु मृत्यूदर 11 आहे, 5 वर्षाखालील बालकांचा मृत्यूदर 18 आहे, एकूण जनन दर 1.5 आहे. 2018 ते 20 करता माता मृत्यू हा 33 आहे. म्हणजे ह्याचा जर का विचार आपण केला तर ह्यातली कुठली ना कुठली बीट ही साधारणपणे आपल्याला विचारली जाऊ शकते. राज्य शासनाने 7 मार्च 2024 रोजी महिला व बालकांच्या सक्षमीकरणासाठी सर्वसमावेशक असे महिला धोरण जाहीर केलेला. महिला धोरण सर्वसमावेशक असं महिला धोरण 7 मार्च 2024 लागू केलं आणि मग साधारणपणे त्याच्यात कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत किंवा त्याच्यात काय बाबी विचारल्या जातात ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. आता लेटेस्ट म्हणजे PSIचे जे इंटरव्ह्यू झाले त्यामध्ये मुलींना बऱ्याच मुलींना हा प्रश्न विचारला गेला की बाबा महिला धोरण कधीच आहे किंवा त्याच्यात काय आहे, ते कधी मांडलं, कोणी मांडलं वगैरे वगैरे या गोष्टी ह्या लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढचा आपला इन डिटेल पार्ट जो चालू झाला त्यातला पहिला टॉपिक आहे लोकसंख्या किंवा त्याच्या दृष्टिकोनातून माहिती आपल्याला बघायची आहे. केंद्र शासनाने राज्यनिहाय अंदाजित लोकसंख्या प्रक्षेपित लोकसंख्या ज्याला म्हणतो आपण ती 1 मार्च 2021 ही 12.44 कोटी आणि 1 मार्च 2024 ही 12.74 कोटी ही इतकी साधारणपणे दर्शवलेली आहे. म्हणजे 1 मार्च 2021 12.44 कोटी होती आणि 1 मार्च 2024 12.74 कोटी हे आपल्याला दिसते. निवडक राज्यांची प्रक्षेपित लोकसंख्या शब्दाकडे बारकाईनं बघणं गरजेचं आहे, किंवा काय दिलंय हे महत्वाचं आहे. त्यामुळे त्या गोष्टी ह्या विचारात घ्या. तर प्रक्षेपित लोकसंख्या असं मी म्हणतोय, तर निवडक राज्यांची ती प्रक्षेपित लोकसंख्या आहे 21ची साधारणपणे. मग त्याच्यात ग्रामीण किती आहे, नागरिक किती आहे किंवा एकूण किती आहे. तर एकूणचा विचार केला तर उत्तर प्रदेश अर्थात 1 नंबरला असेल 23.9 कोटी. 2 नंबरला अर्थात महाराष्ट्र असेल 12.44 कोटी. मग त्यानंतर साधारणपणे 3 नंबर मध्य प्रदेशचा या ठिकाणी लागेल 8.84 कोटी. मग नागरीमध्ये कोणाची लोकसंख्या अधिक आहे, तर अर्थात नागरी लोकसंख्येचा जर का विचार केला तर ती नागरी लोकसंख्या ही 5.97 इतकी आपल्याकडं आहे. त्याचं इतर राज्यांशी जर का तुलना बघितली तर उत्तर प्रदेश 5.48 आहे, त्याच्यापेक्षा आपल्याकडं जास्त आहे. ग्रामीणचा विचार केला तर UPची अधिक आहे 17.61, तर ती राज्याची आपल्याला 6.47 दिसते. 2011च्या जनगणनेच्या आकडेवारीवरती प्रश्न विचारून बऱ्याच वेळा झालेला आहे. 21च्या आकडेवारी वेगळं काहीतरी विचारण्याची शक्यता आहे. याचा थोडासा डिटेल आपण अभ्यास केला तर व्यवस्थितरित्या आपल्याला त्याच्यातनं
प्रश्न टॅकल करता येऊ शकतो. राज्याची वयोगटानिहाय प्रक्षेपित लोकसंख्या, वयोगटानिहाय म्हणजे एज ग्रुपनुसार प्रक्षेपित लोकसंख्या सांगितली तर 0 ते 4 ह्याच्यामध्ये साधारणपणे 9,538, तर तिकडं प्रक्षेपित 8,448 वयोगट आणि त्याचा आकडा किंवा त्याच्याशी संबंधित माहिती दिलेली आहे. 60+ किती दिसते बघा, एकूण 1,12,372 कोटी आणि मग तिकडं प्रक्षेपित आहे 1,24,000 किंवा थोडक्यात ज्याला आपण म्हणूया की 12,44,00,000 किंवा इकडं 11,23,00,000 याचा तिथं एज ग्रुपनुसार म्हणजे इथं 0 ते 4, 5 ते 9, 10 ते 14, 15 ते 29, 15 ते 59 आणि 60+ हे एज ग्रुपनुसार लोक दिलेत. मग त्यातले कुठल्या एजचे किती आहेत तर 15 ते 59 हा वयोगट इथं दिसतोय तुम्हाला, तर 71,165 आणि मग इकडं 82,950 हा आकडा त्या ठिकाणी दिसत आहे. त्यामुळं प्रक्षेपित लोकसंख्या दिली आहे, गॅझेटमध्ये दिली आहे, तर मग त्याच्या दृष्टिकोनातून आपण माहिती घेणं गरजेचं आहे. पुढं दिलंय बघा त्यांनी, निवडक राज्यातील जनगणना. आता ही जनगणना कधीची आहे तर ही 2011ची आहे. निवडक राज्याकरता माहिती तुम्हाला दिलेली आहे. मग त्याच्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांचं पर्सेंटेज दिलंय. मग आपण महाराष्ट्राचा विचार जर का केला तर महाराष्ट्राचा 11.24 कोटी, मग सांगितल्याप्रमाणे 11.24 कोटी, तर त्याच्यातले 11.81% हे कोण आहेत तर अनुसूचित जाती, ज्याला आपण SC असं म्हणतो, तर ती लोकसंख्या दिसते. आणि 9.35% ही ST अनुसूचित जमाती ही लोकसंख्या दिसते. आता अलीकडं साधारणपणे जातनिहाय जनगणनेच्या दृष्टिकोनातून बरेच आकडे वेगवेगळे यायला लागलेत, त्यामुळे त्याच्यात तुम्हाला कुठला संबंध हा लक्षात घ्यायचा आहे ही बाब लक्षात घ्या. मग आता अनुसूचित जातीमध्ये हायेस्ट कोण येतंय तर अनुसूचित जाती अर्थात UPचा त्या ठिकाणी संबंध येतोय. अनुसूचित जमातीचा जर का आपण विचार केला तर अनुसूचित जमाती ह्या मध्य प्रदेशमध्ये अधिक आहे. एकूण लोकसंख्येच्या 21.9% हे अनुसूचित जमातीचा संबंध येतो. मग पहिला, दुसरा, तिसरा किंवा मग तिकडं पहिला, दुसरा, तिसरा या पद्धतीनं ती माहिती ही व्यवस्थितरित्या आपण ह्याचा चार्टचा अभ्यास करणं गरजेचं आहे. अनुसूचित जातींची लोकसंख्या ह्याच्यात आपण विचार करता जनगणना 2011 नुसार राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील लोकसंख्या ही 1.33 कोटी असून त्यापैकी 56.5% लोकसंख्या म्हणजे अनुसूचित जाती याच्याबद्दल 1.33 कोटी आहे, ते 1.33 कोटी येते. तर त्यापैकी 56.5% ग्रामीण, 43.5% शहरी भागात आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील लोकसंख्या पुणे जिल्ह्यात सर्वाधिक आहे. म्हणजे अनुसूचित जाती, शेड्यूल्ड कास्ट ज्याला म्हणतो आपण, तर ते पुणे जिल्ह्यात सर्वाधिक आहे, 11.80 लाख इतके आहे. आणि नंदुरबार जिल्ह्यात सर्वात कमी आहे, 0.47 लाख हे कमी त्या ठिकाणी आपल्याला दिसते. कसं आहे लक्षात घ्या, महाराष्ट्रभर जो विद्यार्थी अभ्यास करतोय त्या विद्यार्थ्यामध्ये ट्रॅडिशनलपणा आहे, मटेरियलमध्ये अभ्यासामध्ये ट्रॅडिशनलपणा आहे. मग तो ट्रॅडिशनलपणा आपल्याला त्या विषयामध्ये जास्तीत जास्त माहिती मिळवून देईल असं वाटत नाही. किंबहुना इकॉनॉमिक सर्वेच्या दृष्टिकोनातून आपल्याला बरीच लोक UPSCची तयारी करणारी त्याचा अभ्यास करतात, MPSC मेन्सची तयारी करणारी अभ्यास त्याचा करतात, पण मग कंबाईनचा विद्यार्थी त्याला इकडं बघत सुद्धा नाही किंवा त्याला हातही लावत नाही. पण मग आपण जर का या गोष्टी सातत्याने जर का पाठीमागे ठेवल्या किंवा आपण जर का ते नाही केलं तर नवीन ज्या काही गोष्टी आहेत, नवीन ज्या काही बाबी आहेत त्या बाबी ह्या आपल्याला उपयुक्त ठरत नाहीत किंवा ते मटेरियल हे साधारणपणे आपल्याला आपण न वाचल्यामुळं आपल्याला अपेक्षित मार्क मिळत नाहीत असं आहे.
पुढचा पॉइंट आहे अनुसूचित जमातींची लोकसंख्या. अनुसूचित जमाती, आता अनुसूचित जमाती यांच्या संदर्भात माहिती मिळते. तर राज्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील लोकसंख्या ही 1.05 कोटी आहे. 1.05 कोटी इतकी ती आपल्याला सांगता येईल. त्यापैकी 85.7% ग्रामीण भागात राहते आणि 14.3% ही शहरी भागामध्ये राहते आपल्याला दिसते. तर यातली म्हणजे एसटी मधली ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक आहे 15.42 लाख आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात कमी आहे 0.06 लाख अशी ती दिसते. लोकसंख्येची घनता, पुढचा पॉइंट लोकसंख्येची घनता. मुंबई उपनगर या जिल्ह्यात सर्वाधिक आहे 20,980 आणि गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी आहे 74. दर स्क्वेअर किलोमीटरला जी लोक आपण म्हणतो त्याला आपण लोकसंख्या घनता म्हणतो. मुंबई उपनगरमध्ये सर्वाधिक म्हणजे 20,980 आहे आणि गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे 74 आपल्याला दिसते. मग आता विभाग निहाय म्हणजे महसूल विभाग निहाय लोकसंख्येची घनता काय सांगते बघा. तर असा कुठला विभाग आहे ज्याच्यामध्ये लोकसंख्येची घनता ही 91, 2001 आणि 2011 याच्यामध्ये वाढत गेली असा सुद्धा विधानात्मक प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर कोकण 640 होती, ती 2001ला 810 झाली, ती 11ला 931 झालेली आहे. नाशिक 251 होती, ती 274 झाली, त्यानंतर ती 325 इतकी झाली, 323 इतकी झालेली आहे. पुणे 287 होती, ती 349 झाली, तीच 410 झालेली आहे. छत्रपती संभाजीनगर 213 होती, ती 241 आणि मग पुढं 289 झालेली आहे. अमरावती 204, त्यानंतर ती 216 आणि त्यानंतर ती 245. नागपूर 196, तर ती 2001ला 208 आणि मग 2011ला ती 228 इतकी झालेली आहे. मग त्यानुसार साधारणपणे आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा त्या दृष्टिकोनातून माहिती आपल्याकडे असणं आवश्यक आहे. दशवार्षिक वृद्धी दर सांगितलाय. 2011 नुसार दशवार्षिक वृद्धी दर अविभाजित जिल्ह्याचा विचार करता तर ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक होता. ठाणे जिल्हा, कारण 2011 नुसार बघतोय आपण तर ते 13-14चं विभाजन आहे. मुंबई शहर या जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे -7.6% इतका तो दिसून येतो. तसंच मग ते दिलेलं आहे बघा, मगाशी बघितल्याप्रमाणे आपल्याला इथं माहिती मिळते. म्हणजे महसूल विभाग आणि 91, 2001, 2011 अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. नागरीकरणाचा या ठिकाणी आपण विचार करू. नागरीकरण किंवा नागरीकरणाच्या दृष्टिकोनातून माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसते. 2011 नुसार नागरी लोकसंख्या मुंबई उपनगर या जिल्ह्यात सर्वाधिक होती. तर ती किती होती? 93,56,962 आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात कमी होती 1,07,000 समथिंग 6 इतकी होती. स्त्री पुरुष प्रमाण आणि बालकांमधील मुलामुलींचं प्रमाण हे 2 पॉईंट एकत्र आहेत. हा इंडिव्हिज्युअल पॉईंट आहे. तर इथं स्त्री पुरुष प्रमाण रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक होतं, ते 1,122. मुंबई शहर या जिल्ह्यात सर्वात कमी होतं 832 होतं. आणि बालकांमधील दिलंय सेपरेट मुलामुलींचं प्रमाण. गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक होतं 961 आणि बीड जिल्ह्यात सर्वात कमी होतं तर ते होतं 807 इतकं होतं. तर ही बाब माहीत असणं अपेक्षित आहे. पुन्हा एकदा महसूल विभागानुसार स्त्री पुरुष प्रमाण हे त्या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. मग स्त्री आणि पुरुष या दृष्टिकोनातून त्या बाबी ह्या तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील किंवा त्याच्याशी संबंधित माहिती तुम्हाला दिसेल. महसूल विभागानुसार बालकांमधील मुलामुलींचं प्रमाण, महसूल विभाग हा त्यांनी बेस ठेवला आहे. म्हणजे इकॉनॉमिक सर्वेत आज बऱ्याच वेळा महसूल विभागाशी संबंधित बाबी ह्या विचारल्या जातात. 0 ते 6 वर्षे याच्यामध्ये तुम्हाला ती माहिती विचारली गेलेली आहे. पुढचा पॉइंट आहे साक्षरता. साक्षरतेचा विचार करता एक प्रश्न असतो. 2011 नुसार राज्याचा साक्षरता दर 7 वर्षे किंवा अधिक वयोगट
हा 64.9% होता. 2011 नुसार तो 82.3%. त्यात वाढ होऊन 2001 आहे ते साक्षरता दर 64.9% होता. आणि मग 82.3 11 नुसार 82.3 असं दिसतंय आपल्याला. ओके, बरोबर आहे. तर मुंबई उपनगर जिल्ह्यात सर्वाधिक 89.9%, नंदुरबार जिल्ह्यात सर्वात कमी 64.4% ही साक्षरता आपल्याला या ठिकाणी आढळते. मग त्याचाच महसूल विभागानुसार काय रोल आहे किंवा महसूल विभागाच्या दृष्टिकोनातून कशी माहिती आहे ही बाब या ठिकाणी महत्वाची. स्त्री प्रमुख असणारी म्हणजे कुटुंब प्रमुखामध्ये स्त्री ही प्रमुख असलेली कुटुंब सांगितलेत. 2001 2011 2001चा जर का विचार केला तर 19.76 लाख आणि 2011 नुसार 25.12 लाख हे एवढे स्त्री प्रमुख असलेली कुटुंब होती. 2011 नुसार स्त्री प्रमुख असलेल्या कुटुंबांची संख्या ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आहे. स्त्री पुरुष प्रमाणाचा तिथं तो संबंध येतो. आणि बीड जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे 6.7% इतकं त्या ठिकाणी आपल्याला ते दिसतंय. ओके, सर्वात कमी बीड. कुटुंबासाठी सुविधा, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, महसूल विभागानुसार पाण्याची उपलब्ध असलेल्या कुटुंबाची टक्केवारी ही या ठिकाणी तुम्हाला समोर दिसते. मग कुठल्या विभागात पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आहे, परिसरात आहे, परिसराबाहेर आहे, ह्याचा थोडासा अनालिटिकल अभ्यास आपल्याला करावा लागेल. आणि त्याच्यात आणि म्हणजे इंडिव्हिज्युअल जर का त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याची कारणं आहेत. त्याची कारणं अशी की 2014ला नवीन सरकार आल्यानंतर पहिली गोष्ट घर, राहण्यासाठी घर, त्यानंतर पिण्यासाठी पाणी, त्यानंतर परवडणारं आरोग्य, त्याचबरोबर स्वच्छता किंवा सामाजिक आरोग्य, सार्वजनिक आरोग्य या बाबतीत सरकारनं काही कमिटमेंट केल्या होत्या. आणि या कमिटमेंटचा जर का विचार जर का आपण केला तर त्याच्यात साधारणपणे एक 10 वर्ष जर का काही गोष्टी आपण फोकस्ड केल्या असतील तर मग त्याच्यात कुठंपर्यंत आपण आलो होतो हे प्रश्नांमधून विचारलं जातं. त्यामुळे ती बाब उपलब्ध असणं आवश्यक आहे. तसंच ह्याच्यानुसार म्हणजे महसूल विभागानुसार शौचालय सुविधा उपलब्ध असणारे कुटुंब सांगितलेत. मग शौचालय सुविधा परिसरात उपलब्ध असणारे किती आहेत, तर कुठल्या विभागात किती टक्के आहेत आणि परिसराबाहेर किती लोक जातात ही साधारणपणे जवळपास माहिती ह्या ठिकाणी दिलेली आहे. तर परिसराबाहेर अजून जाणाऱ्या लोकांची संख्या ही जास्तच आहे 2001 नुसार 11 नुसार. तर आता नवीन माहितीनुसार नवीन इकॉनॉमिक सर्वेचा जर आपण विचार केला किंबहुना इकॉनॉमिक सर्वे नाही लोकसंख्येचा, तर त्याच्यात काही गोष्टी आपल्याला ऍड होताना दिसतील. महसूल विभागनिहाय बँकिंग सेवांचा लाभ घेणाऱ्या कुटुंबांची टक्केवारी. मग असा कुठला महसूल विभाग आहेत की ज्यामध्ये जनगणना 2001 नुसार जर का आपण विचार केला तर असं कुठला विभाग आहे की ज्याची बँकिंग सेवा वापरण्याची टक्केवारी अधिक आहे, तर त्यामध्ये कोकण हा महसूल विभाग येतो 56.5%. आणि 2011चा जर का विचार आपण केला तर त्याच्यामध्ये 76.6 याचा छत्रपती संभाजीनगरचा 1 2 3 पुणे विभागाचा त्या ठिकाणी नंबर लागतो. आणि कोकण 77.3 असं आहे. म्हणजे जवळपास जवळ आहे, एकमेकांच्या जवळच त्यांचा रोल येतो. बँकिंग सेवा महसूल विभागाने बँकिंग सेवा घेणाऱ्या कुटुंबांची टक्केवारी आपण तेच बघितलं, डबल झाले, सॉरी माफ करा. झोपडपट्ट्यांमधील लोकसंख्या, झोपडपट्ट्यांमधील लोकसंख्येचा जर का विचार केला तर त्याच्यात आपल्याला असं दिसेल की 2011 नुसार झोपडपट्ट्यातील लोकसंख्या होती 6.55 कोटी. तर त्यात महाराष्ट्रात म्हणजे देशात भारतातील दिले 6.55 कोटी झोपडपट्टीत राहणारी लोक होते. त्यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक 18.1% होते. त्या खालोखाल आंध्र प्रदेश 15.6%,
त्यानंतर पश्चिम बंगाल 9.8%, त्यानंतर उत्तर प्रदेश 9.5%, त्यानंतर तामिळनाडू 8.9%, मध्य प्रदेश 8.7%, कर्नाटक 5.0% ही राज्य या ठिकाणी असताना आपल्याला दिसतील. तर त्यानुसार ही माहिती आपल्याकडं उपयुक्त, आपण त्याचा वापर हा चांगल्या पद्धतीनं करू शकतो. मग आता आपल्याला इथनं पुढं डिटेल टॉपिक ज्याला म्हणू आपण, त्या डिटेल टॉपिकच्या दृष्टिकोनातून एक एक पार्ट बघायचा. आतापर्यंत आपण समरी बघितली, हे गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे याच्या पाठीमागे काहीतरी श्रम घेतलेलं गेलेलं आहे आणि ते घेत असताना त्या दृष्टिकोनातून समरी मधल्या काही गोष्टी किंवा समरीच्या दृष्टिकोनातून काही महत्वपूर्ण बाबी ह्या विचारात घेऊन त्याचे महत्वपूर्ण चॅप्टर म्हणा किंवा महत्वपूर्ण नोट्स म्हणा ह्या तयार केले गेलेले आहेत. आणि आता इन डिटेल चॅप्टर वाईज आपल्याला जायचं आहे. तर त्यातला पहिला चॅप्टर आहे राज्य उत्पन्न. मग राज्य उत्पन्न याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की 2023-24 मध्ये कृषी व संलग्न कार्यक्षेत्राचा वास्तविक स्थूल राज्य मूल्यवृद्धीमध्ये 1.9% वाढ अपेक्षित आहे. उद्योग क्षेत्रात 7.6% वाढ अपेक्षित आहे आणि सेवा क्षेत्रामध्ये 8.8% वाढ अपेक्षित आहे. ही वाढ अपेक्षित आहे हे विधान पहिलं लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला 23-24च्या दृष्टिकोनातून साधारणपणे पूर्वानुमान हा सांगण्यात आला होता. मग ते किती आहे ऍक्च्युअल, तर 22-23 मध्ये सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न 36,45,884 कोटी होतं. अंदाजित वास्तविक स्थूल राज्य उत्पन्न हे 22,41,196 कोटी इतकं ते आपल्याला दिसत आहे. मग निवडक राज्यांचे क्षेत्रनिहाय स्थूल राज्य मूल्यवृद्धी व स्थूल राज्य उत्पन्नाचे वृद्धी दर या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत. मग आता त्याच्यात आपल्याला असं दिसतंय की कृषी व संलग्न कार्यामध्ये जास्त मोठा वाटा हा तेलंगणाचा आहे, 8.8%. कृषी व संलग्न कार्यक्षेत्रामध्ये तेलंगणा 1 नंबरला आपल्याला आढळतं, तर 8.8% याच्या आधारे ते पहिल्या नंबरला आहे. 2 नंबरला उत्तर प्रदेशचा नंबर येतो, सेकंड उत्तर प्रदेश. त्यानंतर मध्य प्रदेशचा नंबर येईल 5.4%, थर्ड नंबर. त्यानंतर 4 नंबर हा गुजरातचा येईल आणि 5 नंबर हा महाराष्ट्राचा येणार. कृषी व संलग्न कार्यक्षेत्राचा क्षेत्रनिहाय स्थूल राज्य मूल्यवृद्धी व स्थूल राज्य उत्पन्नाचा संबंध जोडता त्या ठिकाणी आपल्याला ती गोष्ट दिसेल. उद्योग क्षेत्राचा विचार करता 1 नंबरला कोण येणार, तर यूपी येणार आहे. 2 नंबरला कोण येणार आहे, तर 2 नंबरला तामिळनाडू येणार आहे. 3 नंबरला कोण येणार आहे, तर 3 नंबरला हरियाणा येणार आहे. आणि त्यानंतर कोणाचा रोल येईल, तर त्यानंतर मध्य प्रदेश येणार आहे. आणि मग नाही, त्यानंतर आंध्र प्रदेश येईल, त्यानंतर मध्य प्रदेश येईल आणि त्यानंतर मग महाराष्ट्राचा रोल. सेवा क्षेत्राचा विचार करता सेवा क्षेत्र सर्वाधिक हे महाराष्ट्रात आहे, 1 नंबरला. महाराष्ट्राचा जास्त त्याच्याशी सेवा क्षेत्राशी कनेक्टिव्हिटी आहे किंवा त्याच्याशी या बाबी हे आपल्याला विचारात घ्याव्या लागतात. 2 नंबरला त्याच्यात मध्य प्रदेश आहे. मध्य प्रदेश 11.7% हा त्याचा त्या ठिकाणी संबंध येतो. स्थूल राज्य उत्पन्न टक्केवारीमध्ये आपल्याला त्याच्यात असं दिसेल की उत्तर प्रदेश हे 9.8, त्यानंतर महाराष्ट्र 9.4 आणि मग इतर राज्य तुम्हाला दिसतील किंवा त्यानुसार ही माहिती आपण त्याच्यात वापरून घ्या. मला असं म्हणता येईल की तुम्ही स्वतःचा इकॉनॉमिक सर्वे घेऊन जर का हे लेक्चर समोर ठेवून अटेंड केलं तर तुम्हाला जास्त फायदा होईल. कारण त्यातल्या कुठल्या गोष्टी बघायच्या आहेत किंवा कुठल्या गोष्टी इन डिटेल बघायच्या आहेत या बाबी लक्षात येतील. तर चालू मासिक मालिकेतील किंवा साधारणपणे
तिमाहीचा विचार जर का आपण केला तर त्याच्यानुसार क्षेत्रनिहाय सरासरी हिस्सा दिसतोय. तर स्थूल राज्य उत्पन्नाच्या चालू मालिकेमध्ये म्हणजे 2001 ते 12 आणि 22 ते 23 राज्याच्या सांकेतिक स्थूल राज्य मूल्यवृद्धीमध्ये सेवा क्षेत्राचा सरासरी हिस्सा सर्वाधिक आहे. सर्वाधिक हिस्सा आहे, सर्वाधिक म्हणजे 57.1% इतका आहे. त्या खालोखाल उद्योग क्षेत्र 30.9% इतकं दिसतंय. त्यानंतर कृषी व संलग्न कार्ये 12% एवढा हिस्सा त्या ठिकाणी आहे. त्यानंतर अखिल भारताच्या सांकेतिक स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये राज्याच्या सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्नाच्या सरासरी हिस्सा देशात सर्वाधिक 13.9% इतका आहे. त्यानंतर त्याच्या खालोखाल तामिळनाडूचा रोल येतो 8.7% हा हिस्सा त्यांनी सांगितलेला आहे. मग आता सगळ्यात महत्वाचा ही डायग्राम आहे ज्याच्यात तुम्हाला स्थूल राज्य मूल्यवृद्धीत क्षेत्रनिहाय सरासरी हिस्सा त्याच्यात त्यांनी इयर दिलेला आहे 2011-12 ते 22-23. मग त्याच्यात आपल्याला असं दिसेल की कृषी व संलग्न कार्य इथं दिसतंय 12% आहे, उद्योग 30.9% आहे आणि सेवा 57.1%. म्हणजे आजपर्यंत आयोगानं याच लेवलवरती प्रश्न विचारलाय. मग त्याच्यातलं किती कुठलं काय हे विचारलं नाही. पण बघा कृषीमध्ये दिसतंय तुम्हाला पिके 7.6%, त्यानंतर पशुधन 2.7%, त्यानंतर वनसंवर्धन किंवा इतर गोष्टी त्याच्याशी संबंधित 1.4, मासेमारी व जलसंवर्धन हे 0.3, त्यानंतर खाणकाम व दगड याचा संबंध 3.2% आहे. उद्योगामध्ये तुम्हाला वस्तू निर्माण दिसतंय 19.9%, त्यानंतर तुम्हाला ते 2.3% वीज वायू पाणी पुरवठा हे दिसतंय, त्यानंतर तुम्हाला 6.3% बांधकाम हे दिसतंय. आता सेवामध्ये सगळ्यात जास्त पर्सेंटेज कोणाचा आहे तर सेवांमध्ये ह्या 20.9%, स्थावर मालमत्ता, राहत्या घरांची मालकी व व्यावसायिक सेवा बिझनेस सर्व्हिसेस त्याच्याशी संबंधित दिसतंय. त्यानंतर वित्तीय सेवांचं पर्सेंटेज तुम्हाला 10.3% दिसतंय. त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन कम्युनिकेशन 5.9%, टुरिस्ट किंवा हॉटेल किंवा व्यापाराशी संबंधित त्याच्याशी दुरुस्ती ह्या 9.6% दिसते. सार्वजनिक प्रशासन आणि संरक्षण हे 3.6 आणि इतर सेवा 7.2%. म्हणजे अशी डायग्राम पहिली कधी आलेली नव्हती इकॉनॉमिक सर्वेमध्ये. आणि मग इकडं तिकडं काही गोष्टी बघण्याची गरज नाही, कारण या एकाच गोष्टीवरती आपल्याला त्या सगळ्याच्या सगळ्या बाबी ह्या विचारात घेता येऊ शकतात. ओके. स्थूल राज्य उत्पन्न 2022-23 पहिल्या सुधारित अंदाजानुसार 22-23 मधील सांकेतिक राज्य उत्पन्न जे आहे म्हणजे चालू किमतीनुसार निव्वळ राज्य उत्पन्न ज्याला म्हणतो आपण, तर ते निव्वळ राज्य उत्पन्न जे आहे ते 31,79,566 कोटी आहे, अपेक्षित आहे. तर दुसऱ्या सुधारित अंदाजानुसार 21-22 मधील सांकेतिक राज्य उत्पन्न हे 27,44,773 कोटी इतका अपेक्षित आहे. 2022-23 अंदाजित दरडोई राज्य उत्पन्न हे 2,52,389 असून सन 2021-22 मध्ये 2,19,573 हे इतकं त्याच्या ठिकाणी आपल्याला दिसते. पहिल्या सुधारित अंदाजानुसार वास्तविक राज्य उत्पन्न म्हणजे स्थिर 2011-12 किमतीनुसार निव्वळ राज्य उत्पन्न हे सन 2022-23 मध्ये 19,35,842 कोटी अपेक्षित असून ते मागील वर्षाच्या तुलनेत 10.1% जास्त आहे. मग आता त्याच्यानुसार इथं आपल्याला दिसतंय की निवडक राज्यांचे व अखिल भारताचे दरडोई उत्पन्न. मग लक्षात घ्या इथं आपल्याला ही रेड लाईन दिसते, ही अखिल भारताचं आहे दरडोई उत्पन्न, हे पहिलं लक्षात घ्या. 22-23चं दरडोई उत्पन्न 1,69,496 रुपये असं आपल्याला म्हणता येईल. मग त्यात महाराष्ट्राचं किती आहे, त्याचा विचार करता महाराष्ट्राचं किती आहे तर 2,52,389. म्हणजे
भारताचं जे अखिल भारतीय स्तरावरचं दरडोई उत्पन्न आहे त्या दरडोई उत्पन्नामध्ये त्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न असणारी ही राज्य तुम्हाला दिसते, एवढी राज्य आहेत. इथं असं डोकं चालवायचं, ते उगाच उत्पन्न पाठ करत बसायला काहीही फायदा नाही, किंवा उत्पन्न पाठ करून त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो असं अजिबात नाही. तर तुम्हाला ते जे आहे उत्पन्न, त्या उत्पन्नाचा आपल्याला कशा पद्धतीनं इतर घटकांशी संबंध जोडला जाऊ शकतो ही बाब लक्षात घ्यायची, किंवा त्याच्याशी संबंधित प्रश्न आपण कसा तयार होऊ शकतो हे गोष्ट लक्षात घ्यायची. तर अखिल भारताचं जे उत्पन्न आहे 1,69,496, त्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न तेलंगणा राज्याचं आहे, कर्नाटक आहे, हरियाणा आहे, तामिळनाडू आहे, गुजरात आहे, महाराष्ट्र आहे आणि आंध्र प्रदेश आहे. त्यामुळे ह्या गोष्टी ह्या विचारात घ्या किंवा त्याचा संबंध लक्षात घ्या. जिल्हा उत्पन्न, जिल्ह्याचं उत्पन्न पुढे आपल्याला दिसतंय. दरडोई जिल्हा उत्पन्न 2022-23, तर ते दरडोई जिल्हा उत्पन्न 2022-23चा विचार जर का केला तर हे साधारणपणे मगाशी सांगितल्याप्रमाणे हे भारताचं झालं 1,69,496, 2,45,389 हे महाराष्ट्राचं झालं. मग महाराष्ट्राचं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नाचा विचार करता असे कुठले जिल्हे आहेत, म्हणजे जिल्ह्यावरती प्रश्न जायला आजकाल हरकत नाही. तर महाराष्ट्राचं जे दरडोई उत्पन्न आहे त्याच्यापेक्षा दरडोई उत्पन्न जास्त असणारे एवढे जिल्हे आहेत: मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, रायगड, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर. लक्षात घ्या परत एकदा मी काय सांगितलंय. तर महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न जे आहे त्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न असणारे ही राज्य तुम्हाला समोर दिसते: मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर. आणि अखिल भारताचं जे उत्पन्न आहे, अखिल भारताचं जे उत्पन्न आहे त्याच्या उत्पन्नाच्या पेक्षा अधिक असणारे इथं आपण परभणीपर्यंत घेऊ शकतो. तर परभणीपर्यंत हे एवढे सगळे त्याच्यामध्ये येत आहेत. थोडंसं जजमेंटल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मी असं म्हणेन की मुंबई आलं, त्यानंतर ठाणे आलं, पुणे आले, नागपूर आले, रायगड आलं, सिंधुदुर्ग, कोल्हापूर हे राज्य, हे जिल्हे हे साधारणपणे त्याच्यात कुठे येतात, कशा पद्धतीने येतात ह्या गोष्टी लक्षात घ्या. ठाणेमध्ये पालघर अंतर्भूत आहे आणि मुंबईमध्ये मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हा दोन्ही आहे, त्यामुळे त्याचं ते जास्त दिसतंय. म्हणजे ठाण्यामध्ये पालघर आलं इथं आणि मुंबई शहर, मुंबई उपनगर हे दोन्हीही या ठिकाणी मुंबईमध्ये आलेलं आहे. सो माझ्या अंदाजानं हा मोस्ट IMP असा साधारणपणे जिल्हा वाईज, आणि जरी नाही विचारला तरी सुद्धा आपल्याला आपल्या जिल्ह्यांची राज्याच्या संदर्भातली माहिती ही अगदी विस्तारानं बारकाईनं आपल्याला कळू शकते, किंवा त्या दृष्टिकोनातून बाबी हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. सो आपण इकॉनॉमिक सर्वेच्या दृष्टिकोनातून साधारणपणे असे एक एक चॅप्टर घेऊन पुढे चाललोय, किंवा त्या संदर्भात माहिती आपल्याला मिळवायची आहे. पुढील टॉपिक आहे लोकवित्त. लोकवित्त साधारणपणे देशाची किंवा राज्याची जी आर्थिक स्थिती आहे ते दर्शवण्याच्या दृष्टिकोनातून याच्यात तुम्हाला माहिती मिळेल. महसुली जमा असेल किंवा भांडवली कर किंवा त्या संदर्भातल्या बाबी इथं तुम्हाला मिळतात. 2023-24 सुधारित अंदाज, समूह म्हणजे सुधारित अंदाज. सुधारित अंदाजानुसार महसुली जमेमध्ये कर महसुलाचा हिस्सा हा 81.5% आहे. म्हणजे आपल्याला महसुली जी जमा आहे आणि भांडवली जी जमा आहे त्यामध्ये सरकारचं उत्पन्न आपल्याला दिसून येतं. तर महसुली जमेमध्ये कर उत्पन्न एक पार्ट आहे आणि करेतर उत्पन्न एक पार्ट आहे. तर त्याच्यातला कर उत्पन्न हा जो पार्ट आहे, कर उत्पन्न टॅक्स रेव्हेन्यू ज्याला म्हणतो आपण, तो साधारणपणे 81.5% आहे. राज्य वस्तू व सेवा कराचा सर्वाधिक हिस्सा हा 44.4% आहे. आणि त्या खालोखाल विक्री कर असेल, व्यापार इत्यादीवर कराचा ही अधिभार असेल किंवा हिस्सा असेल 19% हा आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. 2023-24च्या सुधारित अंदाजानुसार
केंद्रीय करातील हिश्श्यात मागील वर्षाच्या तुलनेत 16.3% वाढ झाली आहे. म्हणजे आपण केंद्र सरकारला जे पैसे दिलेत त्या पैशांच्या मध्ये साधारणपणे 16.3% वाढ झालेली आहे. केंद्रीय करात निगम कर ज्याला म्हणतो आपण, त्या निगम कराचा कंपनी कर किंवा निगम कर, कॉर्पोरेशन टॅक्स, त्यामध्ये 30.8% आणि केंद्रीय वस्तू व सेवा कर 30.0% हे यांचा मुख्य हिस्सा महाराष्ट्राचा त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट ही साधारणपणे आपल्याला या ठिकाणी आढळते किंवा त्याच्या बाबतीत ह्या गोष्टी विचारात घेणं गरजेचं आहे. मग ह्याच गोष्टी ह्या डायग्रामच्या दृष्टिकोनातून आपल्याला दिसतील. राज्याचा जो कर महसूल आहे त्या कर महसुलाचा विचार करता तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीनं त्याच्यात बदल होत गेलेला आहे किंवा कशा पद्धतीनं त्याच्यात सुधारित स्थिती आपल्याला दिसते. तर याच्यात 19-20, 20-21, 21-22, 22-23 किंवा 23-24 याचा विचार करता पर्सेंटेज आहे, टक्के, हे आपल्याला टक्क्यामध्ये दिसतंय. तर काय कुठल्या कराची कशी स्थिती आहे हे साधारणपणे आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर स्वतःच्या कर महसुलाशी प्रमाण किंवा टक्केवारी त्यांनी सांगितले. तर ती 19-20ला 83.9% होती, 20-21ला 81.8, त्यानंतर 80.3, 82.3, 84.3 ही पर्सेंटेज किंवा ह्या बाबी तुम्हाला त्या ठिकाणी दिसत आहेत. राज्याच्या कर महसुलातील सरासरी हिस्सा म्हणजे राज्याचा कर महसूल जो आहे त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी कशा कशा पद्धतीनं येतात बघा. तर ह्याच्यात 19-20 ते 22-23 सुधारित अंदाजानुसार सांगण्यात आलेला आहे. राज्य वस्तू व कर हा 43.8% आहे. त्यानंतर विक्री किंवा व्यापार इत्यादीवरील कर हे 19.8% आहेत. मुद्रांक व नोंदणी शुल्क 15.8% आहे. राज्य उत्पादन शुल्क हा 8.3% आहे. आणि मग इतर ह्या इम्पोर्ट एक्सपोर्ट, स्टेट इम्पोर्ट एक्सपोर्टच्या संदर्भात असतील किंवा इतर काही टॅक्सच्या दृष्टिकोनातून आपलं राज्याचं स्वतःचं टॅक्स स्ट्रक्चर जे आहे त्या गोष्टी असतील तर त्याच्यातून मिळणारा हा कर आपल्याला दिसतो. निवडक राज्यांचा संकलित राज्य वस्तू व सेवा कर हा किती आहे किंवा कशा पद्धतीचा आहे. तर त्याच्यात साधारणपणे 22-23 सुधारित अंदाज आहे, 21-22 आणि 22-23. म्हणजे हे त्याचे इंडिकेटर्स पहिले लक्षात घ्यायचे. ब्राऊन कलर आहे ते 22-23चा आहे सुधारित अंदाज, आणि 21-22 जे आहे ते ब्ल्यू कलरचा हा साधारणपणे भाग आपल्याला दिसतो. मग त्याच्यात महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून किंवा राज्याच्या दृष्टिकोनातून ज्या बाबी आहेत त्या बाबी ह्या तुम्हाला समोर दिसतात. राज्य वस्तू व सेवा कर कोटी रुपयामध्ये दिला. मग त्याच्यात आपल्याला दिसते की 21-22ला हा 97,304 होता, 22-23ला हा 1,25,411 आहे. हा सर्वाधिक हिस्सा आहे राज्याचा. 1 नंबरचं उत्पन्न देणारं राज्य करांच्या दृष्टिकोनातून. मग 2 नंबरला कोण आहे तर 2 नंबरला UP आहे. आणि मग 3 नंबरला साधारणपणे गुजरात आणि कर्नाटक ही राज्य थोडीशी विचारात घेणं गरजेचं आहे. मग ह्याच्यातल्या संदर्भात ज्या बाबी आहेत त्या इन डिटेल तुम्हाला त्याच्यात इतर आयोगाच्या इतर ठिकाणी तुम्हाला वाचायला मिळतील किंवा इकॉनॉमिक सर्वेच्या त्याच टॉपिकमधल्या बाबी ह्या तुम्हाला डिटेल त्या ठिकाणी वाचायला समजतील. 15व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्रीय साधारणपणे 15व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार निवडक राज्यांकरता केंद्रीय करातील हिस्सा केंद्रानं जे दिलेला आहे आपल्याला त्याच्यानुसार माहिती आपल्याला दिसते. तर ते 6.317% इतकं आहे. 1 नंबरला साधारणपणे 17.939 आपण उत्तर प्रदेश म्हणू शकतो. त्यानंतर 2 नंबरला आपल्याला बिहार
10.058 आणि मग 3 नंबरला मध्य प्रदेश हे दिसते 7.750% आणि मग त्यानंतर महाराष्ट्र 6.317%. ह्या 2021 ते 26 करिताचा अहवाल आहे. केंद्रीय कराच्या दृष्टिकोनातून साधारणपणे राज्यांना मिळणारे रिटर्न्स या ठिकाणी आपण त्याचा माहितीचा भाग बघितला. महसुली खर्च, महसुली खर्चाचा सर्वाधिक हिस्सा 77% आहे. महसूल खर्चातील विकास खर्चाचा 69-69.8%. सामाजिक सेवांवर शिक्षण असेल, पाणी पुरवठा असेल, आरोग्य, कुटुंब कल्याण इत्यादीवर जो खर्च आहे तो 44.2% आहे. म्हणजे याच्यात साधारणपणे क्रमानं लक्षात ठेवा, महसुली खर्चातील डेव्हलपमेंटवरती इतका आहे, सामाजिक सेवांवर साधारणपणे 44.2% आहे आणि महसूल विकास खर्चातील हिस्सा हा 63.3% इतका आपल्याला सांगता येईल. मग ह्याच्यातल्या बिट्स तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. मग 15 वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील राजकोषीय तूट आणि कर्जाकरिता निश्चित केलेल्या मर्यादा. मग इथं दिलंय बघा की साधारणपणे 2020 पासून 25 पर्यंत राजकोषीय तुटीचे स्थूल राज्य उत्पन्नाशी प्रमाण. मग आपल्याला 2021ला 4.5 होतं, 4 झालं, 3.5, 3, 3 आणि 3. म्हणजे सोपं आहे लक्षात ठेवायला. ऋणभाराचे स्थूल उत्पन्नाशी प्रमाण 25.7, 26, 27.5, 28.1, 28.5, 28.5 ते वाढत गेले. 28 म्हणजे 30च्या नियर अबाउट आपण चाललेलो आहे. ही बाब साधारणपणे विचारात घेऊन त्या दृष्टिकोनातून प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर निवडक राज्याकरता राजकोषीय तुटीचे स्थूल राज्य उत्पन्नाशी टक्केवारी. राजकोषीय तुटीची स्थूल राज्य उत्पन्नाशी टक्केवारी त्याच्यात बघा 21-22 आणि 22-23 याच्यानुसार 22-23 सुधारित अंदाज आणि टक्केवारीमध्ये दिलंय. तर आपल्याला लक्षात येईल की आपली राजकोषीय तुटीची भारताची पर्सेंटेज काय आहे तर 2.8% आहे. मग त्याचा विचार करता इथं सर्वाधिक आपल्याला हे केरळचं दिसतंय 4.9%, महाराष्ट्राचं 2% इतकं आहे. इकडं 22-23ला 3.4% दिसतंय, राज्याचं 2.6 ते इतकं जास्त दिसत नाही. केरळ इथंच फक्त वाढताना दिसतंय 4.9, परत पुढं कुठं दिसत नाही. कारण त्याच्यापेक्षा जास्त मग पुढं तेलंगणा स्टेट आहे, त्यानंतर उत्तर प्रदेश आहे, त्यानंतर मग मध्य प्रदेश आहे आणि मग आंध्र प्रदेश पण आहे आणि मग त्याचा नंबर लागताना दिसतो. त्यामुळं ती गोष्ट केरळच्या दृष्टिकोनातून आपल्याला सोर्स रिझर्व्ह बँकेचा या ठिकाणी आपल्याला दिसतो. पुढचा टॉपिक आहे कृषी व संलग्न कार्य. म्हणजे आपण लोकसंख्या बघितलं, त्यानंतर लोकवित्त बघितलं, त्यानंतर आपल्याला कृषी व संलग्न कार्य आणि उद्योग आणि मग सहकार असे परत डिटेल पुढचे 2-3 चॅप्टर आपल्याला बघायचे. तर कृषी राज्यातील 50%हून अधिक लोकसंख्या सांगितली जाते. 50%हून अधिक लोकसंख्या उपजीविकेसाठी कृषीवर अवलंबून आहे. राज्याचे सरासरी निव्वळ पेरणी क्षेत्र राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 54% हे आपल्याला दिसतंय. मगाशी आपण बघितलं होता मान्सून थोडासा शॉर्टमध्ये, आता आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. पण साधारणपणे अगदी इझिली म्हणजे आपल्याला कुठल्या महिन्यात कसा काय हे माहीत पाहिजे. 23चा मान्सून 11 जून 2023ला आला. 24चा कधी आला तेही लक्षात असणं गरजेचं आहे. 24ची अपडेट तिथं लगेच करायची, कारण महिन्या 2 महिन्यात परीक्षा जर का झाली तर मान्सूनवरती प्रश्न असेल, कारण मान्सून बराचसा वेगळा असणार आहे यावर्षी, त्यामुळं त्याच्यावरती प्रश्न असेल. जूनमध्ये 53.6%, जुलै 138.7, ऑगस्ट 37.7, सप्टेंबर 128.8 आणि ऑक्टोबरमध्ये 27.1% पाऊस झाला. सरासरीच्या तो किती होता हेही आपल्याला माहीत पाहिजे. पहिली कृषी गणना वहिती खातेदारांचा विचार जर का केला तर अलीकडची कृषी गणना 15-16ला झाली. तर 1970-71ला 0.50 कोटी वहिती खातेदार होते.
त्या संख्येत 15-16ला वाढ होऊन 1.53 कोटी इतके झाले. 1970-71 मध्ये वैयक्तिक क्षेत्र 2.12 कोटी हेक्टर होतं, त्यात वाढ होऊन 15-16ला 2.05 कोटी इतकं झालं. 1970-71 मधील वैयक्तिक खात्याच्या सरासरी क्षेत्रात 4.28 हेक्टरमध्ये घट होऊन तर ते कमी झालं, 15-16ला 1.34 झालं. जमिनीचा वापर हा साधारणपणे आपल्याला काय पुढं आहे डायग्राम, पण विधान पण लक्षात घ्या. 22-23च्या जमीन वापराच्या आकडेनुसार राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी 307.58 लाख हेक्टर क्षेत्र आहे आपलं, तर त्याच्यापैकी पिकाखालील स्थूल क्षेत्र हे 244.15 लाख हेक्टर आहे, 79.4%. पिकाखालील निव्वळ क्षेत्र 164.90 लाख हेक्टर आहे, म्हणजे 53.6% इतकं येतं. आता राज्यातील थोडक्यात जमीन कशा पद्धतीची आहे हे आपल्याला दिसतंय. साधारणपणे जमिनीचा वापर, जमीन 2022-23च्या आकडेवारीचा इथं रेफरन्स आपल्याला मिळतो. निव्वळ पेरणी क्षेत्र जे आपलं आहे ते 54% आहे. वनाखालील क्षेत्र हे 17%. आता हे वनाखालील क्षेत्र म्हणजे कुठलं, तर जी जमीन उपयोगात आणली जाते. एकूण भौगोलिक प्रदेशाच्या पैकी वनाखालील क्षेत्र समथिंग, मगाशी 20 आपण सांगितलं होतं, ते बऱ्याच वेळा विचारलं जातं, हे विचारलं जात नाही. पण लागवडीखालील जमिनीचा विचार करता वनाखालील क्षेत्र हे 17% आहे, ही गोष्ट लक्षात असू द्या. लागवडीसाठी उपलब्ध नसलेली जमीन आपली 12% आहे. लागवड न केलेली जमीन 8% आहे. पडीक जमीन ही 9% ही आपल्याला या ठिकाणी दिसते. मग आता ह्या गोष्टीच्या आधारावरती साधारणपणे तुम्हाला जमीन ही जी आहे किंवा जमिनीच्या दृष्टिकोनातून प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. त्यामुळे आपण ती एक माहिती ही विचारात घेणं गरजेचं आहे. ओके. निवडक राज्यातील निवडक पिकांचे त्रैवार्षिक सरासरी उत्पादकता तुम्हाला दिसते. उत्पादकता, प्रोडक्टिव्हिटी हा शब्द लक्षात ठेवा. प्रोडक्टिव्हिटी, उत्पादकता 2020-21 ते 22-23 विचारले. तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया, कापूस आणि ऊस. म्हणजे लक्षात घ्या, ट्रॅडिशनल प्रश्नांना कुठेतरी बगल देऊन प्रश्न शोधण्याचा प्रयत्न आपला अधिक आहे आणि याच्या अनुषंगाने आपल्याला ट्रॅडिशनल प्रश्न सुद्धा या ठिकाणी सापडतील. तर आपल्याला इथं दिसतंय बघा की सर्वात जास्त तृणधान्य किलोग्रॅम पर हेक्टर हे कोणाची प्रोडक्टिव्हिटी आहे हे जर आपल्याला शोधायचं असेल तर साधारणपणे पंजाब 4459, अर्थात गव्हाचं उत्पादन असल्यामुळे ते तिथं जास्त आहे. मग पहिला, दुसरा, तिसरा शोधा. महाराष्ट्र किती आहे बघा, तर महाराष्ट्राची हेक्टर, 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर, 1 एकर म्हणजे 40 गुंठे आणि 1 गुंठा म्हणजे 1089 किंवा त्याचा 1089शी, हजाराचा 1089शी संबंध जोडला जातो. ते तुम्हाला माहित असलं पाहिजे. कडधान्याचा विचार करता कडधान्य हे सर्वाधिक गुजरात 878 दिसते, नाही महाराष्ट्र येणार 952 महाराष्ट्र कडधान्याच्या बाबतीत विचार करता. आणि मग 2 नंबरला 878 येईल, 840 येईल, असे राज्य त्या ठिकाणी येतील. तेलबियाचा विचार करता गुजरात 2088, मग त्यानंतर 1946, त्यानंतर 1520, 1357, 1315. कापसाचा विचार जर का केला तर कापसाचा विचार करता कापूस सगळ्यात जास्त 604 राजस्थान आणि मग पंजाब येईल किंवा इतर राज्य त्याच्यात येणार आहेत. ओके. ऊसाच्या बाबतीत तुम्हाला मेट्रिक टन हेक्टरमध्ये तुम्हाला दिसते. 108 हे तेलंगणाचं आहे, नाही सॉरी तामिळनाडू 108, त्यानंतर 96 तेलंगणाचं आहे, 94 हे महाराष्ट्राचं आहे. प्रति हेक्टर हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. राज्यातील प्रति हेक्टर उत्पादन तृणधान्ये,
कडधान्य आणि तेलबिया ह्याच्यात साधारणपणे बघू शकता तुम्ही तृणधान्याच्या बाबतीत जर का 70-71 दुष्काळाचा जर का आपण भाग सोडला आणि परत एकदा साधारणपणे 2000-2001 जर का सोडलं तर हे 2000-2001 दुष्काळ 3-4चा दुष्काळ पुढं होता, पण 2000 ते 2001 90-91 तर त्या कालखंडामध्ये ते कमी झालेलं दिसते. त्यामुळं कमी झालेला आहे, वाढलेला आहे, परत वाढलेला आहे, परत कमी जाऊन परत वाढत गेलेला आहे. मग त्याला त्या वर्षाच्या दृष्टिकोनातून लक्षपूर्वक बघणं गरजेचं आहे. कडधान्याच्या बाबतीत मात्र इथं घसरलेलं आहे. म्हणजे 2020-21च्या तुलनेत 22-23ला ते घसरलेलं आहे. तेलबियाच्या बाबतीत पण तसंच आहे, ते कमी झालेलं आहे. म्हणजे अगदी क्षेत्र वाढलंय का कमी झालंय हे उत्पादकता विचारली जाऊ शकते, वाढली आहे का कमी झाली. त्यामुळं पर हेक्टर ही उत्पादकता माहीत असली पाहिजे. ऊसाच्या बाबतीत जर का विचार केला तर ती 91 आहे पर हेक्टर मेट्रिक टन. कापूस ही 344 आपल्याला 22-23ची दिसते. सेंद्रिय शेती, अखिल भारतात सेंद्रिय शेती उत्पादनामध्ये मग सांगितल्याप्रमाणे मध्य प्रदेश नंतर महाराष्ट्र 27% हिस्सा आहे. महाराष्ट्राचा हिस्सा सेंद्रिय शेती उत्पादनात, सेंद्रिय शेती देशाच्या उत्पादनात 27% हिस्सा आहे आणि ते दुसऱ्या स्थानावरती आहे. मध्य प्रदेश हे फर्स्ट आहे. प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा व उत्थान अभियान केंद्र शासनाकडून 2019-20 ते 25-26 या कालावधीसाठी 2 लाख ऑफ ग्रीड स्वतंत्र सौर कृषी पंप मंजूर करण्यात आलेले आहेत. या योजनेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला साधारणपणे हे आपल्याकडं कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत हे लक्षात येईल. कृषी पणनचा जर का विचार केला तर महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास अधिनियम 1963 अंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करण्यात आली. कायदा बघा कधीचा आहे. महाराष्ट्र कृषी पणन उत्पन्न पणन विकास विनिमय अधिनियम 1963 आहे. त्यानुसार राज्यात 304 कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत, 626 उपबाजार समिती आहेत हे कार्यरत आहेत आणि 1712 थेट पणन परवाने हे देण्यात आलेले आहेत. किमान आधारभूत किंमत ह्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. मग किमान आधारभूत किमतीच्या बाबतीत आपल्याकडे 1965ला कृषी मूल्य आयोग किंवा त्याला 85 मध्ये कृषी किंमत आयोग या दृष्टिकोनातून आपण रिकमेंडेशनचा संबंध घेतो. तर शेतमालाला हमी आणि शेतकऱ्यांना खात्रीशीर बाजार उपलब्ध करून देणे, त्याचबरोबर नैसर्गिक आपत्ती तसेच व्यापाराद्वारे कमी भाव जो दिला जातो त्याच्या नुकसानापासून संरक्षण देणे, शेती व्यवसाय आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य करणे या प्रतिबंध उपायांच्यासाठी केंद्र शासन किमान आधारभूत किमती पेरणी हंगामापूर्वी जाहीर करतं. त्यानंतर त्याच्याद्वारे खरेदी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघ यांच्या मार्फत केलेली जाते. केंद्र सरकारनं जे किमान आधारभूत किमती जाहीर केल्यात त्या तुम्हाला समोर दिसतील. मग त्याच्यातल्या किमतींवरती आतापर्यंत प्रश्न विचारला गेलेला आहे. मग आतापर्यंत प्रश्न विचारलाय कशावरती ह्या एवढ्या आकड्यांच्या बाबतीत काही आता आपण तिचा काही असा पिट्टा पाडायचा नाही. तिथं हळूहळू सावकाशरित्या ते बघून घ्या. फक्त मी सांगेन की आतापर्यंत भातावरती प्रश्न विचारलेला आहे, ज्वारी विचारले, गहू विचारलाय आणि यामध्ये मग आता पुढं कशावरती विचारलं जाऊ शकतं तर ते आपण बघूच. आत्ता विचारलेले एवढे सांगितले मी. त्यानंतर आतापर्यंत विचारलेल्यामध्ये सोयाबीन एक आहे आणि कापूस एक आहे आतापर्यंत विचारलेले. आता अंदाजानं विचारलेले परत एकदा विचारले जाऊ शकतातच, त्यात काय वाद नाही, ते परत एकदा विचारले जाऊ शकतात. त्याच्याबरोबर
हरभरा, तूर, गहू महत्वाचं आहे, ज्वारी तर आहेच आहे, हे मोस्ट IMP वाटत आहेत. त्याचबरोबर त्याला जोडून मूग असेल, उडीद आले आणि सोयाबीन, एवढ्या गोष्टी परफेक्ट करा. म्हणजे तुरीच्या बाबतीत, मुगाच्या बाबतीत काय दर आहे, किंवा तूर असेल, मूग असेल, उडीद असेल, सोयाबीन असेल, तांदूळ असेल, ह्या गोष्टी ह्या बारकाईनं बघायच्या आहेत. मग कृषी मूल्य आयोग कधीचं, किंवा कृषी मूल्य व किंमत आयोग कधीचं, त्याचं नाव कधी बदललं, हे जरासं लक्षात घ्या. केंद्रात जशी केंद्र सरकारला शिफारस करणारी व्यवस्था आहे तशी 65ला चालू झाली, त्याचं 85ला नाव बदललं गेलं. त्याच पद्धतीनं राज्यात सुद्धा तसा आयोग आहे जो केंद्र सरकारला किमतींच्या बाबतीत शिफारशी, उत्पादनाच्या दृष्टिकोनातून शिफारशी करण्याचं काम करतो. आणि त्याचबरोबर त्याच्याबद्दल किंवा त्याच्या दृष्टिकोनातून साधारणपणे आपल्याला केंद्र सरकार जूनच्या पेरणीच्या अगोदर त्या पद्धतीच्या गोष्टी करताना आपल्याला दिसतं. ओके. हळद संशोधन आणि प्रक्रिया धोरण साधारणपणे बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्र हे आपल्याला साधारणपणे दिसतंय. हळद पिकाखालील क्षेत्र देशाच्या हळद पिकाखालील क्षेत्राच्या सुमारे 25% आहे राज्यातलं. म्हणून हळद संशोधन व प्रक्रिया धोरण सन 2022 ते 27 हे 2022 ते 27 आहे, तर जाहीर करण्यात आलेलं आहे. आणि प्रशिक्षण केंद्र कुठं आहे, तर ते प्रशिक्षण केंद्र हे भंडारा या ठिकाणी आहे. संशोधन केंद्र भंडारा या ठिकाणी आहे. त्याचं नाव आहे माननीय बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन प्रशिक्षण केंद्र. म्हणजे त्याच्यात हळदीच्या उत्पादनाच्या दृष्टिकोनातून साधारणपणे काही महत्वपूर्ण बाबी असतील आणि 22 ते 27 असं ते धोरण हे ठरवण्यात आलेलं आहे. मगाशी आपण आंतरराष्ट्रीय भरड धान्याचा साधारणपणे उल्लेख केला होता. तर संयुक्त राष्ट्रानं भारताच्या विनंतीला मान्य देऊन 2023 हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष चालू केलं. या पिकांच्या कमी मागणीमुळे पिकांच्या क्षेत्र उत्पादनात राज्यात सातत्याने घट होत गेली. 22 वर्षापूर्वी या पिकाखालील क्षेत्र 72.30 लाख हेक्टर होतं, तर उत्पादन 53.16 लाख मेट्रिक टन होतं. 23-24चा विचार करता क्षेत्र हे 22.90 लाख हेक्टर झालं आणि उत्पादन हे 22.40 लाख मेट्रिक टन झालं. म्हणजे हे कम्पेअर करायचं, ही गोष्ट पहिली लक्षात घ्या. इथं त्यांनी सांगितलंय की कशासाठी आहे, तर 22 वर्षापूर्वी क्षेत्र हे होतं असं, उत्पादन हे होतं असं. त्याला कम्पेअर आपण करतो 23-24ला, तर त्याच्यामध्ये क्षेत्र बघा 72.30 लाख हेक्टरचं क्षेत्र हे 22.90 लाख हेक्टर इतकं झालेलं आहे. आणि उत्पादन जे आहे ते उत्पादन हे 53.16 लाख मेट्रिक टनावरनं हे 22.40 लाख मेट्रिक टन इतकं झालेलं आहे. मग आता त्याच्यातनं आपल्याला भविष्यात अडचणी बऱ्याच येतील. सो पौष्टिक तृणधान्य पिकांच्या उत्पादन वाढीसाठी राज्यात महाराष्ट्र मिलेट मिशन हे डिक्लेअर केलेलं आहे. हे लक्षात घ्या, महाराष्ट्र मिलेट मिशन डिक्लेअर केलं आणि त्यांच्या वापरात वाढ होण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केलेला आहे. आणि त्या आधारावरती आपण 2023 हे आपल्याला भरड धान्य, आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष हे आपण लागू केलेलं आहे. पशुधन किंवा पशुगणना 2019चा आपण विचार करू. राज्यातील पशुधन काय सांगते बघा. गायी व बैल हे जास्त आहेत, 42.30. शेळ्यांची संख्या 32.1. म्हशी व रेडे त्याच्यामध्ये 16.9 आणि मेंढ्या 8.1. 2019 नुसार एकूण 3.31 कोटी पशुधनासह राज्य देशात 7व्या नंबरला आहे. 2012च्या तुलनेत पशुधनात 1.8% वाढ झाली आहे. राज्यात एकूण 7.43 कोटी कुक्कुटादी पक्षी असून राज्य देशात 5व्या नंबरला आहे. राज्य 5th नंबरला आहे. कुक्कुटादी पक्ष्यांचा विचार जर का केला तर राज्य हे देशात
5व्या नंबरला आपल्याला दिसून येत आहे किंवा 5व्या नंबरचा त्याचा साधारणपणे संबंध येतो. दूध उत्पादन आणि दुधाची दरडोई उपलब्धता, म्हणजे आपलं उत्पादन किती आहे आणि उपलब्धता किती आहे. इथं दूध उत्पादन दिलंय लाख मेट्रिक टनामध्ये आणि दुधाची दरडोई उपलब्धता ग्रॅम प्रतिदिन मध्ये दिलेला आहे. तर आपली राज्याची दूध उत्पादन हे जे आहे ते 137 वरनं 43 आणि 50 म्हणजे 20, 21, 22 ह्याचा विचार करता भारताचं अर्थात वाढतच जाणार आहे, ते समोर दिसतंय. उपलब्धता जी आहे ती सुद्धा वाढत जाईल. 305, 315 ग्रॅम, 329 ग्रॅम. राज्याची 427, 444, 459, म्हणजे इकडे जरा जास्त लक्ष द्यावं लागतं उत्पादनापेक्षा. तर राज्यामध्ये सध्या 329 ग्रॅम प्रतिदिन ही दुधाची उपलब्धता आहे. भारताचा विचार करता ती किती आहे तर ती 459 ग्रॅम प्रतिदिन इतके आपल्याला सांगता येऊ शकते असं आहे. दुधाची दरडोई उपलब्धता व दूध उत्पादन 22-23 नुसार दिलेला आहे. मग आता ह्याच्यात दिसतंय तुम्हाला दरडोई दुधाची उपलब्धता आणि मग दूध उत्पादन ही दरडोई उपलब्धता इथं सांगितलेली आहे आणि इकडं दूध उत्पादन आहे. मग आता दरडोई दुधाची उपलब्धता जी आहे ती ही कुठं जास्त आहे तर ती बघा पंजाबमध्ये जास्त आहे. 1283 ग्रॅम प्रतिदिन म्हणू शकतो. त्यानंतर राजस्थानमध्ये 1138 आपण म्हणू शकतो. दूध उत्पादनाचा जर का विचार केला तर ते 362 लाख मेट्रिक टन, ह्याच्यामध्ये उत्तर प्रदेश पहिला, त्यानंतर 333 राजस्थान 2 नंबरला आपल्याला त्या ठिकाणी नंबर 2ला असताना आढळत आहे. मग इतर राज्यांचा त्या ठिकाणी विचार करा आणि त्यात काही गोष्टी ह्या व्यवस्थितपणे ऍड करणं गरजेची बाब आहे. मत्स्य उत्पादनाचा आपण विचार जर का केला तर त्याच्यामध्ये साधारणपणे मत्स्य ह्याच्यात सागरी मासेमारीसाठी काय स्थिती आहे तर सागरी मासेमारीसाठी 1.12 लाख चौरस किलोमीटर क्षेत्र, राज्यात 3.46 लाख हेक्टर क्षेत्र गोड्या पाण्यातील आहे, 0.17 लाख हेक्टर क्षेत्र खाऱ्या पाण्यातील मासेमारीसाठी योग्य आहे. त्यानंतर प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, म्हणजे आपण अनेक गोष्टींच्या वरती दुर्लक्ष करतो तर त्यावेळी त्या गोष्टी ह्या निश्चितपणे प्रकर्षाने विचारल्या जातात. अजून विचारलं नाही. केंद्र शासनाने 2020ला ही योजना मांडली. 5 वर्षाचा कालावधी आहे. मत्स्य उत्पादन उत्पादकता लक्षणीय तफावत आहे. उत्पादन आणि उत्पादकतेमध्ये गुणवत्ता, तंत्रज्ञान, हंगाम, पाश्चात आवश्यक असणारे पायाभूत सुविधा व्यवस्थापन, आधुनिकीकरण, मूल्य साखळीचे सक्षमीकरण, भक्कम मत्स्य व्यवसाय व्यवस्थापन आणि मच्छीमारांचे कल्याण या बाबी विचारात घेऊन ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. मेजर पार्ट बघा, आपलं प्रोडक्शन आणि प्रोडक्टिव्हिटी ह्याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे, गॅप आहे. त्यानंतर मग आपल्याला टायगर प्रॉन्स जर का सोडलं तर आपला मासा हा साधारणपणे जगभर कुठेही खूप मोठ्या प्रमाणात वापरला जात नाही. गोड्या पाण्यातला तर आपण लोकलच हे करतो. अनेक मत्स्य उत्पादक छोटे छोटे जे आहेत त्यांचं कंबरड मोडलेलं आहे, कारण या गोष्टींना म्हणावी तितकी आपल्या बाजारपेठेमध्ये मागणी नाही, किंवा इंटरनॅशनल लेवलला हवाबंद डब्यात पॅक करणे असेल किंवा फिशला स्मोक करून त्याचं निर्यात करणे असेल, वाळलेली मासळी असेल, बऱ्याच प्रॉब्लेम्स आहेत. सो त्यासाठी केंद्र सरकारनं असं केलेलं आहे. पुढचा पॉइंट आहे वने. 2023 अखेर एकूण वन क्षेत्र 61,965.88 चौरस किलोमीटर आहे. त्यातलं वन विभागाच्या म्हणजे फॉरेस्टच्या हाताखाली किती आहे बघा, 55,877.45 किलोमीटर. महाराष्ट्र वन विकास महामंडळ त्याच्या आधिपत्याखाली 3,459.11. महसूल विभागाच्या आधिपत्याखाली 1,434.30 चौरस किलोमीटर आहे. भारताचा वनस्थिती अहवाल 2021 काय सांगतोय बघा, वनाच्छादन आहे 50,798 चौरस किलोमीटर. तर ते तुलनेत
20 चौरस किलोमीटरने वाढलेला आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत. राष्ट्रीय वन धोरण 1988 नुसार निश्चित केलेले वनाच्छादनाचे प्रमाण भौगोलिक क्षेत्राच्या 33% निश्चित केलेले आहे. त्याचा विचार करता वनाच्छादनाचं प्रमाण हे 16.5% इतकं आहे. म्हणजे आपलं वनाच्छादन हे एकूण भौगोलिक क्षेत्रफळाचे किती आहे तर ते त्या ठिकाणी विचारलं जाईल किंवा त्याची आकडेवारी आपल्याला माहीत असली पाहिजे. घनदाट वने 17.2, मध्यम घनदाट वने 40.5, खुली वने ही 42.3% इतके आपल्याला दिसते. भौगोलिक क्षेत्राशी एकूण वनाच्छादनाची टक्केवारी हा एक पार्ट आहे. त्यानंतर एकूण भौगोलिक क्षेत्रफळाचं वनांचं क्षेत्र 20 समथिंग आणि मगाच सांगितलं होतं की लागवडीखालील जमिनीपैकी किती तर ते 17 समथिंग. मग ह्याच्यात दिसतंय तुम्हाला की केरळचं जे वनाच्छादन आहे ते इथं दिसतंय 54.7. भौगोलिक क्षेत्राशी एकूण वनाच्छादनाची टक्केवारी चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर या संदर्भात माहिती विचारली जाईल. मग राज्याचं किती आहे सांगितलं 16.5 इतकं या ठिकाणी दिसत आहे. ओके. सो इकॉनॉमिक सर्वेच्या दृष्टिकोनातून शेवटचा आणि महत्वाचा उद्योग आणि सहकार हे दोन्ही एकत्र असल्यामुळं त्या संबंधित माहिती आपल्याला बघायची आहे. तर उद्योगाच्या दृष्टिकोनातून इथं तुम्हाला काही धोरणं दिसतात बघा. निर्यात प्रोत्साहन धोरण 23 आहे. नवीन माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान साहेब सेवा धोरण 23 आहे. एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 23 ते 28 आहे. महाराष्ट्र बंदर विकास धोरण 23 आहे. हरित नायट्रोजन धोरण 23 आहे. विद्युत वाहने धोरण 21 आहे. औद्योगिक पार्क धोरण 2018 आहे. तयार कपडे, रत्ने, आभूषणे, सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक्स आणि अभियांत्रिकी यांच्या उत्पादनासाठी प्लॅटेड गाळे वित्तीय तंत्रज्ञान धोरण 2018 आहे. पुढं दिसतंय तुम्हाला काथ्या उद्योग धोरण 18, लॉजिस्टिक पार्क्स धोरण 18, क्लाउड कॉम्प्युटिंग धोरण 18, नाविन्यता स्टार्टअप धोरण 2018, हवाई व संरक्षण उत्पादन धोरण 18, दूरसंचार पायाभूत सुविधा धोरण 2018, महिला उद्योजकता धोरण 17, अन्न प्रक्रिया धोरण 17, इलेक्ट्रॉनिक धोरण 16, किरकोळ व्यापार धोरण 16, एक खिडकी धोरण 2016. म्हणजे हे इथं जे तुम्हाला दिसतंय धोरणात्मक उपक्रम म्हणून तर यापैकी एक तरी प्रश्न हा तुम्हाला परीक्षेत विचारला जाऊ शकतो किंवा हे एकत्र तुम्हाला या ठिकाणी केलेले. औद्योगिक धोरण 2019चं प्राधान्य क्षेत्र हे साधारणपणे ठरवली. विद्युत वाहने, उत्पादन, पायाभूत सुविधा व देखभाल, हवाई व संरक्षण उत्पादन उद्योग 4.0, त्याच्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो आपण, त्रिमितीय छपाई 3D प्रिंटिंग वगैरे म्हणतो, इंटरनेट ऑफ थिंग्स यंत्रमानव विज्ञान, नॅनो टेक्नॉलॉजी, एकात्मिक डेटा सेंटर पार्क, वस्त्रोद्योग, यंत्रसामुग्रीचे उत्पादन, जैव तंत्रज्ञान, वैद्यकीय निदान उपकरणे, कृषी व अन्न प्रक्रिया उद्योग या संबंधित बाबी. त्यानंतर माहिती तंत्रज्ञान साहेब धोरण, इलेक्ट्रॉनिक प्रणाली व उत्पादन आणि सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन, लॉजिस्टिक, वेअर हाऊसिंग, हरित ऊर्जा व जैव इंधनाचे उत्पादन, क्रीडा व व्यायामशाळा उपकरणे उत्पादन, अणुऊर्जा प्रकल्पांच्या उपकरणांचे उत्पादन, खनिज व वन आधारित उद्योग. आता हे एवढं सगळं इतक्या फास्ट मी वाचलं त्याचं कारणच मुळात तसं आहे की हे अनेक वेळा वाचायचं, अनेक वेळा ते वाचत परीक्षेपर्यंत आपण जर का 10, 15, 20 वेळा वाचलं तर ते आपल्याला सहजरित्या त्या ठिकाणी आपल्याला लक्षात राहतं किंवा त्याचं उत्तर आपल्याला देतं. महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषद, राज्य शासनाने राज्यातील अग्रगण्य उद्योगांचा समावेश असलेली महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषद उद्योगांच्या दृष्टिकोनातून गठीत केली. 27-28 पर्यंत $1 ट्रिलियन अमेरिकन डॉलर अर्थव्यवस्था होण्याच्या दृष्टीने रोडमॅप तयार केलेला आहे. $1 ट्रिलियन अमेरिकन डॉलर राज्य अर्थव्यवस्था आपली झाली पाहिजे. परिषदेने सादर केलेला अहवाल राज्य शासनाने स्वीकारला आहे. मग आता त्या दृष्टिकोनातून आपण जर का बघितलं तर त्यातला पहिला पार्ट हे कसं होईल तर अर्थात इन्व्हेस्टमेंट, FDI, इन्फ्रास्ट्रक्चर किंबहुना एम्प्लॉयमेंट जनरेशन असेल
एक्सपोर्ट आलं किंवा फॉरेन करन्सी आली, या सगळ्या गोष्टीतनं, तर त्याचा मेन रोल एफडीआयशी संबंधित आहे. व्यवसायासाठी अनुकूल वातावरण, विविध धोरणे आणि कुशल मनुष्यबळाची उपलब्धता या बाबी राज्याला भारतातील थेट विदेशी गुंतवणुकीमध्ये आघाडीवर ठेवण्यास सहाय्यभूत ठरलेल्या आहेत. मग आता इथं अगदी सगळ्यात महत्वाचा पॉइंट तुम्हाला तुमच्या समोर येताना दिसतोय. अनेक वेळा आयोगानं प्रश्न या पॉइंटवरती विचारला. इथं दिलंय बघा 19 ते 23. इथला कालावधी थोडाफार वाढू शकतो. करंट इयर 23-24 इथं आहे. 22-23 ची सिच्युएशन दिसते, 21-22 ची दिसते. निवडक राज्यातील थेट विदेशी गुंतवणूक. आता या निवडक राज्यातील थेट विदेशी गुंतवणुकीचा विचार करता आपल्याला असं लक्षात आलं पाहिजे, ऑक्टोबर 2019 ते डिसेंबर 2023 मध्ये 16,83,780 इतके हजार कोटी म्हणू शकतो एवढा पैसा या कालावधीमध्ये आपल्याकडे आला, म्हणजे देशात आला. त्यापैकी साधारणपणे आपण जर का विचार केला तर 5,07,440 हजार कोटी रुपये, म्हणजे एकूण गुंतवणुकीच्या 30% हे प्राप्त करणारं पहिलं राज्य जे आहे ते पहिलं राज्य महाराष्ट्र आहे. त्यानंतर याच्यात दुसरा नंबर जो लागतो तो दुसरा नंबर हा कर्नाटकचा लागतो, 3,65,273 कोटी रुपये. तर त्याच्यामध्ये साधारणपणे 22%चा हिस्सा देशातल्या एकूण परकीय गुंतवणुकीमध्ये कर्नाटकाचा लागतो. आणि त्याच्यानंतर 2,87,435 कोटी 17% इतका हिस्सा गुजरातचा आहे. म्हणजे आतापर्यंतचा थोडक्यात ट्रॅक रेकॉर्ड असं होतं की परकीय गुंतवणूक सर्वाधिक मिळवणार राज्य महाराष्ट्र, 2 नंबरला कुठलं तर गुजरात, तर त्या ठिकाणी 2 नंबरला कर्नाटक आलेला. सो कर्नाटक वरती फोकस करून आपल्याला ही पहिली 3 राज्य आपल्याला या ठिकाणी दिसतील. तेच जर का 23-24चा विचार करता इथं प्लस चिन्हाचा अर्थ दिलेला आहे डिसेंबर पर्यंत. मग त्याच्यात आपल्याला दिसतंय की या गुंतवणुकीचा विचार करता 2,65,030 ही जी गुंतवणूक आहे त्यातली 1,01,112. त्याच नंतर जास्त म्हटलं तर 2 नंबरला गुजरात 48,410, म्हणजे हा पहिला आला, हा दुसरा आला, आणि तिसरा कर्नाटकचा उल्लेख होतो डिसेंबर पर्यंतचा विचार करता. टेंटेटिव्हली ती रँक तशीच राहते, खूप काही फरक पडत नाही. त्यानंतर 22-23चा विचार करता 3,67,435, त्याच्यामध्ये महाराष्ट्र 1,18,422. त्यानंतर दुसरा नंबर कर्नाटकचा आहे, हा पहिला, हा दुसरा. त्यानंतर तिसरा नंबर हा गुजरातचा येतो. सेम कंडिशन इथं आपल्याला 2021-22ला दिसेल. 4,37,188, ह्याच्यामध्ये 1,14,694 हा पहिला 1 नंबरचं राज्य, 2 नंबरचं कर्नाटक आणि 3 नंबरचं राज्य हे हरियाणा येणार आहे. 20,972 21-22ला 20,972. येस, गुजरात 20,169 आहे, ते 972 आहे. सो इथं हा फ्लो लक्षात घ्यायचा. मग ह्या फ्लो मध्ये तुम्हाला कुठे कशाशी संबंधित आहे, महाराष्ट्र तर 1 नंबरला आहेच, पण महाराष्ट्राशी कुठल्या राज्याचा संबंध, म्हणजे इथं महाराष्ट्राबरोबर कोण आहे तर 2 नंबरला गुजरात आहे, बरोबर आहे. इथं गुजरात खाली गेलंय, 2 नंबरला कर्नाटक आहे, इथं कर्नाटक आहे. म्हणजे गुजरातचा रेफरन्स घेऊन महाराष्ट्रावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे आपल्याला ही थेट विदेशी गुंतवणूक किंवा त्याच्याशी संबंधित माहिती ही अनेक वेळा प्रश्नांच्या दृष्टिकोनातून विचारलेली आहे, ती माहिती आपल्याला असणं अपेक्षित आहे. पुढचा पॉइंट आहे महाराष्ट्रातनं होणारी निर्यात. महाराष्ट्रातनं होणाऱ्या निर्यातीचा जर का आपण विचार केला तर सध्या काय केलंय तर निर्यात प्रोत्साहनासाठी विविध योजना राबवल्यात. त्याच्यामध्ये 1 जिल्हा 1 उत्पादन, जिल्ह्यांना निर्यात केंद्र म्हणून विकसित करायचं, राज्य किंवा जिल्ह्यामध्ये निर्यात प्रोत्साहन परिषद आणि शासनाचे महत्वाचे काही उपक्रम हे राबवायचे. मग त्यामध्ये आपण रत्ने व आभूषणे असेल, अभियांत्रिकी वस्तू असतील, शेतमालावर आधारित उत्पादने असतील, रसायने असतील, धातू व धातू उत्पादने असतील, औषधे व औषधी द्रव्ये, इलेक्ट्रॉनिक्स, विद्युत उपकरणे आणि तयार कपडे इत्यादी आपण महाराष्ट्रातनं निर्यात करतो. म्हणजे इतकं साधारणपणे लक्षात घेतलं तर बघा
की यात एक प्रश्न दडलेला आहे की आपण महाराष्ट्रातनं काय काय निर्यात करतो. आयोगाला एक लक्षात घ्यायचं, अतिशय साधी सोपी माहिती जी आहे ती तुमच्याकडं आलेली आहे का, किंबहुना जनरल इन्फॉर्मेशन ज्याला म्हणतो ती तुमच्यापर्यंत आलेली आहे का हे बघायचं आहे. आणि हे जर का आपण व्यवस्थितपणे अभ्यासला असेल तर कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. 2022-23 मध्ये एकूण निर्यातीत राज्याचा हिस्सा 22-23 मध्ये देशाच्या एकूण निर्यातीमध्ये राज्याचा हिस्सा 16% होता. मग राज्य इथं दुसऱ्या स्थानावरती होतं. मग लगेच आपल्याला पहिल्या स्थानावरती कोण आहे हे आपण शोधा, तिथं अपडेट करा. नीती आयोगाने प्रकाशित केलेली निर्यात सज्जता निर्देशांक 2022चा विचार जर का केला तर राज्य देशात दुसऱ्या क्रमांकावरती आहे निर्यातीच्या दृष्टिकोनातून. मग पहिल्या क्रमांकावरती इथं कोण आहे तोही आपल्यासाठी महत्वाचा भाग आहे. राज्यात 37 विशेष आर्थिक क्षेत्रे आहेत, SEZ ज्याला म्हणतो आपण. 8 कृषी निर्यात क्षेत्रे आहेत, ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट झोन्स म्हणतो आपण त्याला. राज्यात विविध क्षेत्रातील निर्यात केंद्रात 27 औद्योगिक पार्क्स आहेत. त्यामध्ये उद्योग संवर्धन व आंतरिक व्यापार विभाग केंद्र शासन याच्या वर्गवारीनुसार अग्रणी क्षेत्रातील राज्यांमध्ये त्यांचा सर्वाधिक आहेत हे आपल्याला सांगता येऊ शकतं. मग आता राज्यातनं 22-23ला निर्यात झालेली त्यांनी दाखवली आहे. मग 22-23 मध्ये राज्यातनं झालेली निर्यात जर का आपण विचारात घेतली, 22-23 मध्ये राज्यातून झालेली निर्यात जर का विचारात घेतली तर त्यामध्ये पहिला आहे 28% रत्ने व आभूषणे, 1 नंबरला. रत्ने व आभूषणे 1 नंबरला 28%. त्यानंतर अभियांत्रिकी वस्तू 23%. 3 नंबर लागतो कृषी व संलग्न 14%. त्यानंतर रसायने 10%, लोह व स्टील 7%, औषधे 5%, विद्युत उपकरणे 5%, इलेक्ट्रॉनिक्स व विद्युत उपकरणे, तयार कापड व तयार कपडे 4%, प्लास्टिक व प्लास्टिकच्या वस्तू 2%, पेट्रोलियम उत्पादने व खजिने 2%. असं साधारणपणे त्याचं एक महत्व हे आपल्याला सांगता येऊ शकतं. इकॉनॉमिक सर्वेमध्ये आत्तापर्यंतचे हायेस्ट साधारणपणे ग्राफ्स वगैरे जे आहेत ते आपल्याला आलेले दिसतात. त्यामुळे त्याचा आपण बारकाईनं अभ्यास करून किंवा त्या दृष्टिकोनातून या गोष्टी आपण बिल्डअप करणं गरजेचं आहे. महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण 2023चं आहे. आर्थिक वाढ साध्य करण्यासाठी तसेच रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण 2023ला मांडलं. धोरणाची प्रमुख उद्दिष्टे सांगतात: जागतिक मूल्य साखळीमध्ये राज्याचा सहभाग वाढवणे, प्राधान्य क्षेत्र जे आहेत प्रायोरिटी सेक्टर, उद्योगामध्ये प्रायोरिटी सेक्टर आपण ठरवलेत, त्यामध्ये सूक्ष्म लघु मध्यम उपक्रमांच्या निर्यात क्षमतेचा पुरेपूर वापर करून शाश्वत वाढीत प्रोत्साहन साध्य करणे, निर्यातील विविधता आणणे, व्यापार वृद्धीसाठी नवीन बाजारपेठा शोधणे, समृद्धी महामार्गालगत कृषी समृद्धी केंद्रांमध्ये अनुप्रक्रिया आधारित निर्यातक्षम अन्न आणि कृषी प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी चालना देणं, प्रत्येक जिल्ह्यात निर्यात केंद्र म्हणून विकसित करणे, पुढील 5 वर्षात राज्यात जागतिक दर्जाचे निर्यातभिमुख 30 औद्योगिक पार्क्स आपल्याला लक्षात घ्या, एक्सपोर्ट पार्क्स ज्याला म्हणून आपण ते निर्यात करायचे उभारायचे आहेत. 27-28 पर्यंत राज्यातून होणारी निर्यात दुप्पट करायची आहे. म्हणजे हे लक्षात घ्या, 27-28 पर्यंत राज्यातून होणारी निर्यात ही दुप्पट करणे हे महत्वाचा मुद्दा हा निश्चितपणे जाणवतोय. कारण 2020 पर्यंत राज्याची निर्यात दुप्पट, देशाची निर्यात दुप्पट करायची होती, ह्याच्यावरती अनेक वेळा प्रश्न विचारला. त्यामुळे ती बाब इथं राज्याच्या दृष्टिकोनातून आहे त्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. 2030 पर्यंत राष्ट्रीय निर्यातीत राज्याचं योगदान 22% वाढवायचं लक्ष्य आपण ठेवलेलं आहे. पुन्हा एकदा हा पॉईंट महत्वाचा आहे. 2030 मध्ये 2030 पर्यंत राष्ट्रीय निर्यातीत राज्याचे योगदान 22%. येणारं अपकमिंग जे काय आपलं 2030 आहे त्या 2030 पर्यंत आपली राज्याची निर्यात ही 22% वाढवण्याचे हे आपलं लक्ष्य हे निर्धारित करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे MIDC ज्याला म्हणतो आपण, त्या अंतर्गत काही महत्वाकांक्षी प्रकल्प आहेत. त्यामध्ये रांजणगाव तळेगाव हायटेक ESDM पार्क आहे, सावळ
व शहापूर घेरंड येथे औषध व बल्क औषध प्रकल्प म्हणजे ठाकरे सरकारच्या कालखंडामध्ये डिक्लेरेशन झालेलं, पण तो पुढे कंटिन्यू चालू आहे. ड्रग बल्क पार्क म्हणतो त्याला आपण. ऑरिक औरंगाबादच्या दृष्टिकोनातून, दिंडोरी, सिन्नर, बुटिबोरी, नागपूर येथे मेगा फूड पार्क्स व हब, मुंबई, नवी मुंबई आणि तळोजा स्टार्टअप डेटा सेंटर, ऑरिक पुणे आणि सिंधुदुर्ग वैद्यकीय उपकरणे संशोधन विकास, चाकण, तळेगाव, भिवंडी, नाशिक, जालना आणि नागपूर एकात्मिक मल्टी मॉडेल लॉजिस्टिक्स, तळोजा येथे जेम्स अँड ज्वेलरी पार्क, दिंडोरी येथे बायोटेक्नॉलॉजी पार्क्स. बिलीव्ह मी, इंडस्ट्रीमध्ये करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातून याच्यावरती प्रश्न अपेक्षित आहे. ह्याच्यापेक्षा चांगली किंवा अगदीच उपयुक्त माहिती हे आपल्याला इतरत्र कुठं मिळेल असं सांगता येत नाही. मुंबई दिल्ली किंवा दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर, इंडस्ट्रीयल कॉरिडॉर आहे. हा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर, शेंद्रा बिडकिंग औद्योगिक क्षेत्र आणि रायगड दिघी बंदर यांचा दोघांचा समावेश होतो. दिल्ली मुंबई कॉरिडॉर हा 4000 हेक्टर त्याचा एक भाग म्हणून 4000 हेक्टरवरती औरंगाबाद बरोबरच ऑरिक शहर सुनियोजित स्मार्ट सिटी म्हणून आपल्याला डेव्हलप करायचं हे साधारणपणे आपण ठरवलेलं आहे. विभागनिहाय उत्पादनक्षम खनिज साठा असणारी क्षेत्र नागपूरला 60% आहे, अमरावतीला 10% आहे, कोकणला 20% आहे, छत्रपती संभाजीनगर 5% आहे, पुणे 30% आहे, नाशिक 20% आहे. काय सांगितलंय? उत्पादनक्षम खनिज साठा कुठं कुठं कसा कसा आहे. तर आपल्याला आतापर्यंत पर्सेंटेज विचारलं नाही कधी. तर नागपूरला 60% आहे. राज्याच्या एकूण खनिज साठ्यापैकी उत्पादनक्षम खनिज साठा हे नागपूरला 60% आहे. त्यानंतर कोकण 20% सांगता येईल आपल्याला. त्यानंतर अमरावती 10% सांगता येईल. त्यानंतर पुणे 3%, नाशिक 2%, छत्रपती संभाजीनगर 5%. हे 50%, 30%, 20% असं नाहीये. हे 5% आहे, हे 3%, हे 2% आहे. हे 60, 70, 80, 90 आणि हे साधारणपणे 10% असं दिसतंय. एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023चं हे 2028 पर्यंत आपल्याला दिसतंय. काय झालंय टेक्स्टाईल मध्ये वस्त्रोद्योग विकास झाला पाहिजे आपला, कारण जागतिक स्तरावरती झपाट्यानं फॅशन्स बदलत आहेत किंवा टर्म्स किंवा जे आर्टिकल्स आहेत ते बदलत आहेत. मग ते जर का होत असतील तर व्यावसायिक वातावरण, नवीन उदयोन्मुख संधीचा लाभ आपल्यालाही घेता आला पाहिजे. त्यासाठी एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 23-28 हे आपण मांडलं. त्यामध्ये फार्म टू फायबर, फायबर टू फॅक्टरी, फॅक्टरी टू फॅशन, फॅशन टू फॉरेन लक्षात घ्या. म्हणजे इथं काय सांगितलंय बघा, फार्म टू फायबर, फायबर टू फॅक्टरी, फॅक्टरी टू फॅशन आणि फॅशन टू फॉरेन या 5 विजनशी सुसंगत आहे. आणि संपूर्ण कापड मूल्य साखळी एकत्रित करणे आणि मग त्याच्यावरती आधारित आपल्याला हे अडचणीत आहे सध्या. टेक्स्टाईल इंडस्ट्री आपली सध्या अडचणीत आहे. 2013ला किंवा त्याच्या अगोदर 2006ला आपण टेक्स्टाईल मध्ये खूप मोठं रिव्होल्युशन केलं. काही ठिकाणं आहेत, मग बारामती आहे किंवा इस्लामपूर या ठिकाणी आहे. त्यानंतर शॉल तयार होणारे पैठण असेल किंवा तिकडे सतरंजी तयार होण्याच्या दृष्टिकोनातून तिकडे विदर्भ मराठवाड्याच्या दृष्टिकोनातून काही ठिकाणं असतील. या प्रत्येक ठिकाणावरती काही ना काही गोष्टी ह्या आपण करणार आहोत किंवा त्या दृष्टिकोनातून आपण विचार केलेला आहे. वार्षिक उद्योग पाहणी, वार्षिक उद्योग पाहणी 21-22च्या निष्कर्षानुसार राज्याने निव्वळ मूल्यवृद्धी 15.9%, स्थूल मूल्यवृद्धी 15.7%, खेळते भांडवल 14.7%, एकूण वेतन 17% मधील योगदानामुळे आपले पहिले स्थान हे कायम राखलेले आहे. म्हणजे देशाच्या निव्वळ मूल्यवृद्धीमध्ये राज्य सर्वाधिक हिस्सा आहे 15.9, स्थूल मूल्यवृद्धीमध्ये सर्वाधिक आहे 15.7, देशाच्या खेळते भांडवलात राज्याचं खेळते भांडवल 14.7, एकूण वेतनात राज्याचं 17% योगदान आहे. आणि त्याच्या आधारावरती आपण त्या ठिकाणी पहिल्या रँकवरती होतो. निव्वळ मूल्यवृद्धीत योगदानाच्या बाबतीत राज्यापाठोपाठ 2 नंबरला बघा कोण येतंय, गुजरात 14.4, तामिळनाडू 9.2, कर्नाटक 7.6 आणि उत्तर प्रदेश या 6% यांचा क्रम हा आपल्याला लागताना दिसत आहे. पुढं
वार्षिक उद्योग पाहणी 2020-21च्या निष्कर्षानुसार निव्वळ मूल्यवृद्धी 15.2, खेळते भांडवल 16%, एकूण वेतन 17 मधील योगदानाच्या आधारे राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. आत्ताच सांगितलं. निव्वळ मूल्यवृद्धीतल्या योगदाना बाबतीत राज्यापाठोपाठ गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश क्रमांक लागतो. पण हे रिपीट झालेलं आहे. पण हे कशासाठी रिपीट झाले बघा. 21-22 मध्ये एकूण उत्पादन मूल्यामध्ये मूलभूत धातू 15.9%, म्हणजे देशाच्या एकूण उत्पादन मूल्यामध्ये राज्याचं जे पर्सेंटेज आहे त्याच्यात बिझनेस कुठले आहेत तर मूलभूत धातू 15.9, खाद्य उत्पादन 12.9, कोळसा व शुद्ध पेट्रोलियम 11.4, रसायने व रासायनिक उत्पादन 9.2, मोटार वाहने ट्रेलर्स 7.3, वस्त्रोद्योग 4.5 हे राज्यातील प्रमुख उद्योग आहेत. 2021-22 मध्ये सर्व उद्योग गटांमध्ये या उद्योग गटांचं एकूण उत्पादन मूल्याशी प्रमाण हे 61.3% आहे. तर स्थिर भांडवलातील प्रमाण 58.2% आहे. पुन्हा एकदा मला असं म्हणायचं आहे की हे काहीतरी मी लेक्चर बघितलं आणि माझा ह्याचा अभ्यास झाला हे असं अजिबात होणार नाही. ह्याला तुम्हाला सर्वे घेऊन बसावं लागेल. सर्वे घेऊन बसून हे जे आहेत हे थोडक्यात आजच्या एक्झामच्या किंवा क्वेश्चन पेपरच्या माध्यमातून आपण त्याच्याबद्दल अंदाज बांधलेत. मग त्या अंदाज किंवा त्या संदर्भातलं जे मटेरियल आहे ते मटेरियल आपण घेऊन त्याच्या आधारे आपल्याला या ठिकाणी त्या गोष्टी वाढवायच्यात किंवा त्याच्या संबंधित माहिती हे आपल्याला उपलब्ध करायची आहे. उद्योग हा घटक संपला. त्यानंतर आपल्याला सहकार अतिशय शॉर्टमध्ये मग सांगितलं. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अंतर्गत सहकारी संस्थांची नोंदणी करण्यात येते. 31 मार्च 2023 रोजी राज्यात सुमारे 2.24 लाख सहकारी संस्था होत्या. त्यापैकी 56% ह्या गृहनिर्माण मधल्या आहेत. मग आता त्याच्यात तुम्हाला दिसतंय की कुठल्या संस्था कुठल्या प्रकारच्या कशा आहेत त्या आपल्याला या ठिकाणी दिसतंय. तर त्याच्यामध्ये मला असं सांगायचं आहे ह्या सहकारी संस्थांचा डायग्राम आहे आणि हे खेळते भांडवलाचं आहे. मग आता याच्यात दिसतंय बघा सामाजिक सेवा व इतर ह्या सहकारी संस्था 68.8 आहेत. त्यानंतर प्राथमिक कृषी पतसंस्था या 9.38 आहेत. त्यानंतर बिगर कृषी पतसंस्था 9.34 आहेत. त्यानंतर कृषी प्रक्रिया संस्था 10.89 आहेत आणि हे 0.57 आपल्याला शिखर संस्थांचा तो कलर डार्क दिसतोय. 23 ची माहिती आहे. खेळत्या भांडवलाचा विचार केला तर 43.6 म्हणजे बिगर कृषी पतसंस्था यांच्यातलं खेळतं भांडवल दिसतंय. 38.93 हे शिखर आणि मध्यवर्तींच्या मध्ये दिसतंय. 9.93 हे कृषी प्रक्रियामधलं दिसतंय. 5.46 हे प्राथमिक कृषीबद्दल दिसतंय आणि 0.27 किंवा इथं 1.73 सामाजिक संस्थांमधलं दिसतंय आणि 0.27 हे पणन मधलं दिसतंय असं आहे. ओके. सो हे बघायला लागेल थोडस. अर्थात हे मी असं म्हणतो की हे सगळं तयार करून ज्या बजेटच्या दृष्टिकोनातून हा सगळा डाटा हे सगळे डॉक्युमेंट्स एका चांगल्या बॅगेमध्ये घालून आमदारांना दिले जातात. मग आमदार त्याच्यावरती काही एवढे एफर्ट्स घेत नाहीत. हे कशासाठी आहे महाराष्ट्राची संक्षिप्त माहिती त्या व्यक्तीला कळावी राज्यात काय स्थिती आहे कुठल्या गोष्टीत आणि त्यानं त्या पद्धतीचे साधारणपणे काम किंवा त्या पद्धतीनं त्यानं त्याचा जो एरिया आहे त्या दृष्टिकोनातून त्यानं त्या योजनांचा फायदा किंवा त्या गोष्टींच्या दृष्टिकोनातून करणं गरजेचं आहे किंवा त्या बाबी ह्या आपण विचारात घेणं गरजेचं आहे. त्यामुळं आपण साधारणपणे ह्या गोष्टींचा विचार करून त्याच्यावरती माहिती गोळा केली पाहिजे किंवा त्यानुसार आपण काम केलं पाहिजे असा एक अट्टाच असतो. ही लोक काय वाचत नाहीत काय नाहीत ते फेकून देतात किंवा अगदी त्याचा बारकाईनं वापर करत नाहीत. मग त्यांना जर का त्यातला एखादा जर का अभ्यासू व्यक्ती असेल
तर त्याला जर का ह्या सगळ्या गोष्टी कळू शकतात तर आपण एक परीक्षार्थी आहोत, आपल्याला यातल्या सगळ्या गोष्टी कळाल्या पाहिजेत किंवा त्या गोष्टींच्या वरती आपण काम करायला शिकलं पाहिजे. शिखर व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका. मग महाराष्ट्र राज्य सहकारी मर्यादित ही राज्यातील शिखर बँक आहे. जिल्हा मध्यवर्ती ह्या 31 आहेत. प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था, त्या प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्था 31 मार्च 2023 ला 21,082 आहेत. प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था यामध्ये 30 कृषी सेवा संस्था, 889 आदिवासी आणि त्यांचा संबंध त्या ठिकाणी दिलाय. कृषी प्रक्रिया सहकारी संस्था, त्यामध्ये राज्य अर्थसहाय्य देतं, त्यामध्ये साखर कारखाने, कापूस पिंजणी, गाचड्या बांधणी, सूतगिरणी, हातमाग, यंत्रमाग, दुग्ध, मत्स्य, भात, तेल, इतर प्रक्रिया गोष्टी येतात, त्यांचा समावेश होतो. तर राज्यात 172 नोंदणीकृत सहकारी साखर कारखाने आहेत. 12,656 सहकारी दुग्ध संस्था, 73 सहकारी दुग्ध संघ आहेत. 84 कापूस पिंजणी गासड्या बांधणाऱ्या सहकारी संस्था आहेत. 208 सहकारी सूतगिरण्या होत्या, त्यापैकी 57 सूतगिरण्या कार्यरत आहेत. 607 सहकारी हातमाग, 1,645 सहकारी यंत्रमाग आहेत. कृषी प्रक्रिया संस्था, मग त्याच्यात सहकारी संस्था आणि साधारणपणे त्याची काय खेळता भांडवलातली काय स्थिती आहे बघा. इकडं सहकारी संस्था, इकडं खेळतं भांडवल. मग इथं तुम्हाला दिसतंय बघा, दुग्धचा विचार केला, दुग्ध, तर हे 51.68 आहे. त्यानंतर हातमाग व यंत्रमाग 9.24 आहे. त्यानंतर इतर कृषी 23.91 आहे संस्था. त्यानंतर ग्रीन मच्छीमार संस्था आहेत 13 समथिंग, आणि मग ते एक्स्ट्रा ते सोडून द्या, त्याचा काय इतका संबंध नाही. मग त्यातला खेळत्या भांडवलाचा विचार जर का केला तर खेळतं भांडवल 52.18 कारखाने, सर्वाधिक खेळतं भांडवल हे 52.18% कारखान्यांमध्ये आहे. म्हणजे ज्यांचं संख्या कमी आहे त्यांचं खेळतं भांडवल अधिक आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर म्हणजे हे कारखान्यांचा संबंध आला. 32.92 कृषी प्रक्रिया क्षेत्रे. त्यानंतर 11.98 दुग्धमध्ये येतंय. तर हे आहे, किंवा ते छोट्या स्वरूपात काही इतक्या उपयोगाच्या नाही. सो ते सोपं आहे, तुम्हाला त्या गोष्टी लक्षात येतील. ओके. मच्छीमार सहकारी संस्था 3,262, 38 मच्छीमारी सहकारी संघ, सहकारी महासंघ. पणन संस्था 30 संघटनात्मक त्रिस्तरीय रचना आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ शिखर संस्था आहे. जिल्हा स्तरावर जिल्हा सहकारी पणन संस्था, ग्राम स्तरावर प्राथमिक सहकारी पणन संस्था कार्यरत आहे. बिगर कृषी सहकारी पतपुरवठा संस्था, बिगर कृषी म्हणजे नॉन ॲग्रिकल्चर मध्ये त्याचा संबंध कसा येतो बघा. तर 21,007 बिगर कृषी पतपुरवठा संस्था आहेत, त्यापैकी 14,068 नागरी आहेत, 6,494 पगारदारांचे आहेत, 445 नागरी सहकारी बँक आहेत, सुमारे 76% बिगर कृषी पतपुरवठा संस्था नफ्यात आहेत. एकूण 445 नागरी सहकारी बँकांपैकी 16.4% नागरी सहकारी बँका अवसायनात आहेत. ग्राहक सहकारी ग्राहक संस्था महासंघ राज्य पातळीवरती शिखर आहे, जिल्हा स्तरावर ग्राहक आहे. त्यानंतर ग्रामीण स्तरावरती ग्राहक भांडारे हे आहेत. राज्यात 126 घाऊक सहकारी ग्राहक भांडार आहेत, 1,500 प्राथमिक सहकारी ग्राहक भांडारे आहेत कार्यरत दिसतात. इतर सहकारीमध्ये आपल्याला दिसतंय की 38 लाख सभासद असलेल्या 1,25,632 हा आकडा महत्वाचा. 1,25,632 गृहनिर्माण संस्था आहेत राज्यात. 38 लाख. एकूण सहकारी संस्थांवर गेल्या वेळी प्रश्न विचारलाय, त्यावेळी इकडं विचारला जाऊ शकतो गृहनिर्माणच्या बाबतीत. त्यानंतर 10,885 मजूर कंत्राटी सहकारी संस्था असून त्यांची सभासद संख्या ही 5.55 लाख इतकी आहे. सो हा एक छोटासा प्रयत्न होता. अर्थात हा प्रयत्न म्हणजे तुम्हाला अभ्यासाला कनेक्टिव्हिटीच्या दृष्टिकोनातून किंबहुना ज्यांचा अभ्यास झालाय त्यांना नवीन मटेरियल
आणि जे नवीन अभ्यासाला सुरुवात करतात त्यांना काहीतरी थोडंसं सुरुवातीपासूनच अपडेशन किंवा करंट अफेअरच्या दृष्टिकोनातून माहिती उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून हे मटेरियल किंवा ह्या गोष्टी ह्या विचारात घेण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आपण हा एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. तुम्ही सगळा सर्वे हा वाचाच डिटेलमध्ये, पण इथं जे पॉईंट तयार करून दिलेत त्यांचा मात्र अभ्यास आपण अधोरेखित पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं करणं किंवा त्या गोष्टी विचारात घेऊन त्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. इकॉनॉमिक सर्वे ऑफ महाराष्ट्र आणि मग त्याच्या संदर्भातला परीक्षाभिमुख आढावा किंवा परीक्षाभिमुख बाबी ह्या आपण बघितल्या. निश्चितपणे तुम्हाला आवडतील किंवा इकॉनॉमिक सर्वे घेऊन त्याचा अभ्यास तुम्ही करू शकता. धन्यवाद.